आता प्रेझेंट व्हॅल्यू त्याला पीव्ही येतो. पीव्ही ठीक आहे. आणि काढायचं काय आपल्याला ROI, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट काढायचे. शक्यतो जे आउटपुट आहे ना, आउटपुट हे वेगळ्या कलर मध्ये ठेवा, म्हणजे इनपुट आणि आउटपुट कळेल. आता रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा झाला फॉर्म्युला. आता ह्याचा मला इथं कॉपी करायचा आहे सगळ्यांना फॉर्मॅट. त्यामुळे पेज स्पेशल व्हॅल्यूज इथं गेलो, फॉर्मॅटला टी प्रेस केला, एंटर मारला. त्याचं फॉर्मॅट पेंटर पण मस्त आहे बघा, एक लगेच येतं. फॉर्मॅट पेंटर आहे, पण त्याला कीबोर्डचा ह्याला माऊसचा उपयोग करावा लागतो जास्त. हे एक्सेल किंवा कुठं पण आता आहे ना, तुम्ही माऊस अवॉइड करायला पाहिजे, ठक 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 करायला. मी आता खूप तुम्हाला स्लो सांगतोय, पण तुम्ही बघितलं आता पटकन केवढं फास्ट होतं बघा. हे आता हे केलं, आता मी कंट्रोल-C केलं, इथं जम्प केलं मी कंट्रोल आणि राईट डाऊन एरोनी जम्प केलंय. ओके. हा, आता इथं बघा की तुम्हाला कळणं फटाफट झालं. आता ह्याचं जर मला बाजूला ऑटो वेट करायचं असेल बघा, FIS झालं. तुम्हाला कळलं नाही मी केलं पण काय. मी काय केलं, ALT-H-O-I एकदा दोनदा पाचदा केलं, आपल्या ब्रेनला फिट होतं, तुमच्या लक्षात पण राहणार नाही. ठकठक म्हणजे काही नाही बघ. अल्ट दाबल्यानंतर वर येते बघ, एच नंतर ओ इथं दिसते, फॉर्मॅटचं इथं इथं ओ, म्हणून ओ दाबलं, निवांत निवांत आहे. हात सोडून दिलाय मी, अल्ट एकदाच दाबलाय. आणि आय फॉर ऑटो फिट विड्थ, आय दाबलं, साईज ऍडजस्ट करून जातं बघ. आता मी इथं असं केलं म्हणजे काय, कंट्रोल स्पेस बार. आता मी ऑटो फिट करतोय बघ, टक केलं रे बघ, ते झालं. ते त्याला दिसलं पण नाही, साईडच्या दिसत नाही, मागच्याला पण दिसत नाही, आपण फास्ट केल्यामुळे. पण इफिशियंट होतं. कीबोर्डनी इफिशियन्सी 5 पट वाढते कमीत कमी. ते बघितलंस ना मी केवढं फास्ट केलं. मग तो धरणार, माऊस धरणार, त्याला ढकलत कोपऱ्यात नेणार, तिथे क्लिक करणार, मग ढकलत तिकडे आणणार, ढकलत ओकेकडे नेणार, है ना. एवढी लेंथी प्रोसेस झाली. हा, प्रॅक्टिस दररोज करत राहिलं ना की मग आपल्या बोटाला सवय. काही लोक ना एकाच बोटाने सगळं टाईप करतात, तसं नाही करायचं. तर नॉब आहे, नाही तर पहिला डोळे बंद करून इकडे नॉब करायचा, हा एक नॉब करायचा, आणि हे असं दाबायचं. टायपिंग लोकांना तसे कळत. करेक्ट, तसंच करायचं. मी तसंच केलं. मला 2006 नाही, 98च्या आसपास माझ्या एका मित्राने सांगितलं, टायपिंगचा क्लास होता आणि असं करायचं. मी म्हणलं आयुष्यभर आता ते सॉफ्टवेअरचं कोड लिहायचंय, एका बोटाने गेला तर हे बोट गडबड होईल, म्हणून मी ते जवळजवळ महिनाभर मी प्रॅक्टिस केली. काय दाबायला ना, ह्यानेच दाबायचं, स्पेस ह्यानेच दाबायचं असं. आता मला विचारच करायची गरज नाही, ठक ठक ठक, म्हणून माझं फास्ट होतं, पटपट टायपिंग सुद्धा. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट प्रेझेंट, मी आता इथे काय करतो, ते फॉर्मॅट पेस्ट करतो, प्रेझेंट व्हॅल्यू ह्याला पण तेच करतो. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पाहिजे ह्याच्यामध्ये, पर्सेंटेजमध्ये. पण आता हे जे आहे त्याला ब्लू कलर नको आहे, कुठला तरी कलर वेगळा लो, कारण हे आउटपुट आहे. आउटपुटला मी सध्या हे लिहितो, तुम्ही काही लिहा. ओके, आता हे टेस्ट करूया. हे काहीतरी टाईप केलं, फॉर्मॅट झाले का, झाले बघा, इथं झाले का, इथं 10% झालं. आता हे असं करतं, ह्याला रेट द्यायला पाहिजे, ऑटोमॅटिक द्यायला पाहिजे. ओके नाही, ओके. आता ह्याला मी डिलीट करून टाकतो, डेटा नको आहे. प्रेझेंट इन्व्हेस्टमेंट हे हार्ड कोडेड असणार आहे. फॉर एक्झाम्पल 100 म्हणूया, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट है ना, ही पण 2 करोड, हे पण हार्ड कोडेड, म्हणजे टाईप करायला पाहिजे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काढायचं. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट करायला INT म्हणजे इंटरेस्ट रेट, हे ते लिहिले, राऊंडेड नंबर नाही, INT रेट. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटला कुठला फॉर्म्युला, सॉरी, एन पर कसं लक्षात ठेवणार, सांगतो. बघा इथं बघ, प्रतीक इक्वल टू PV लिहिलं आणि ब्रॅकेट टाकला, इथं एन पर आलंय ना, हेच फॉर्म्युला आहेत सगळीकडं. रेट एन पर, EMT
फ्युचर व्हॅल्यू इथं आपल्याला काढायचं आहे इक्वल टू रेट इथे विचारते नंबर ऑफ इयर्स लिहिलेले नाहीत आपण तो आपल्याला इथं ऍड करावं लागतील PERIOD पिरियड आता हे इथनं उचलायचं आहे कंट्रोल C स्पेशल व्हॅल्यूज फॉर्मॅट वापरून बघायचं एकदा आलेला आहे इक्वल टू रेट एन पर हा झाला एवढा हे लमसमला आहे म्हणून जर रिकरिंग असेल मंथली असेल तर त्याचा फॉर्म्युला सांगतो एन पर पेमेंट काय नाही हा फॉर्म्युला कशाचा आहे पेमेंट आणि प्लस इन्व्हेस्टमेंट पण टाकली तर तशा पद्धतीने हे कॅल्क्युलेटर बनवू शकतो ठीक आहे इथपर्यंत कळलं व्हायब्रेटरवर टाका पेमेंट काय नाही त्यामुळे मी कॉमा लिहितो प्रेझेंट व्हॅल्यू हे कायम मायनस मध्ये ठेवायची गेलेत ना आपल्याकडे गेलेत म्हटल्यानंतर मायनस केली आणि रेफरन्स दिला हा बरोबर आता हा रेफरन्स दिलाय तो लॅक्स मध्ये आहे दोन्ही पण सेम असेल तर इंटू डिवाइड करायची काही गरज नाही आणि त्याला समजत नाही एक आहे की एक करोड आहे की 1 रुपया आहे सगळ्याचा कंपाऊंडिंगचा इंटरेस्टचा फॉर्म्युला सेम हो की नाही त्यामुळे मी इथं देत नाही सगळं लॅक्स मध्ये चाललंय प्रेझेंट व्हॅल्यू झाली फ्युचर व्हॅल्यू दिसते ना बोल्ड होते येस 200 म्हणजे 2 करोड टाईप इन्व्हेस्टमेंट काय लिहिणार एंड ऑफ द पिरियड दर साल 10% 1 वर्ष झाल्यानंतर व्याज मिळेल होय की नाही दुसरं गेसची काही लिहायची गरज नाही इथं मी एंड ऑफ द पिरियड लिहिला आणि एंटर मारला 7.2% व्याज दर पडला एक म्हणते माझी प्रॉपर्टी 1 करोडची होती 2 करोड झाली डबल झाली प्रॉपर्टी पण किती वर्षात आहे 10 वर्षात त्याला म्हणायचं 7.2% इंटरेस्ट रेट पडलाय कंपाऊंडिंग रेडी आहे आपल्या एक्सेल मध्ये येस म्हणून तुम्ही म्हटले जायची गरज नाही हेच असतं काय CFP चे माझ्याकडे बुक पडलेत सगळे पण मी सॉफ्टवेअर मध्ये आणि PMP केल्यामुळं मी CFP नाही केलं म्हणून PMPचं मेथडॉलॉजी सांगितली तर याच्यापेक्षा बाप आहे ना म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट हँडल करायचा फायनान्शियल नाही त्यामुळे मी CFP नाही केलं हे शिकवता एक्सेल आहे आठवण ठेवायची म्हणजे काय करायची गरज बस इक्वल टू मारलं बेसिक माहित पाहिजे PV एवढं बेसिक माहित पाहिजे आणि मग रेट लक्षात नाही गेलो PMT लक्षात नाही गेलं काय प्रॉब्लेम नाही PV ला मारलं तर ते येतात ना तेच फॉर्म्युला आहेत दुसरीकडे आजूबाजू फिरू नये कॉम्बिनेशन केलं हेच आजूबाजू फिरू नये आता इथं आपण काय लिहिलं रेट ऑफ इंटरेस्ट हा CAGR हा CAGR आहे आता ऍब्सोल्यूट रिटर्न काढायचं आहे आपल्याला कंपाऊंडिंग अॅन्युअलाइज्ड ग्रोथ रिटर्न म्हणजे कंपाऊंडिंग इंटरेस्ट ऍब्सोल्यूट म्हणजे ऍब्सोल्यूट रिटर्नला मी काय केलं इक्वल टू इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय हे चुकले जरा 1 मिनिट इक्वल टू पहिला प्रॉफिट काढावा लागेल प्रॉफिट हा झाला 2 करोड होता -1 करोड हा झाला प्रॉफिट म्हणजे किती 100% दाखवतोय म्हणजे 100 रुपीज झाला तो 100 झालाय कशाच्या बेसवर बेस आहे परत डिवायडेड बाय ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट पहिला प्रॉफिट काढला 1 करोड झाला कशाच्या बेसवर झालाय तर ओरिजिनल याच्या हा किती आलाय 100% जेव्हा होतो ऍब्सोल्यूट रिटर्न याचा अर्थ कुठली रक्कम डबल आहे आता इथं बघा मी 1.5 करोड करतो म्हणजे 150 लाख हे बरोबर 50% येणार का कारण 50 लाख रुपये कमवलेत कशाच्या बेसवर 100
50% झाला ना, CAGR 50% झाला. CAGR नव्हे, ऍब्सोल्यूट रिटर्न 50% झाला. 4.1 म्हणजे जेव्हा तो म्हणतो डबल झाली रक्कम, तेव्हा जेवढं मुद्दल होतं तेवढे पैसे मिळाले एक्स्ट्रा. मुद्दल तर आहे त्याच्यावर तेवढंच मिळालं, म्हणून 1 करोडच्या ऐवजी 2 करोड झाले. सॉरी, तर काय झालं, 100% झाला, डबल झाले. डबल झालं हा रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला, ऍब्सोल्यूट रिटर्न. प्रेझेंट व्हॅल्यू पण आपल्याला कम्पेअर कशाशी करायचंय, दुसऱ्या प्रोडक्टशी, त्यावेळी CAGR लागणार किंवा व्याजावर व्याज पाहिजे. हे बघ, मी तुला सांगतो ऍब्सोल्यूट रिटर्न म्हणजे काय. हे बघ, आता प्रॉफिट काढायला पाहिजे पहिला, तर ही आत्ताची व्हॅल्यू काय, 2 करोड. इन्व्हेस्ट किती केले होते, एवढं. किती रुपये झाले, 1 करोड प्रॉफिट झाला. 1 करोड प्रॉफिट झाला, किती गुंतवणूक केल्यावर, डिवायडेड बाय एवढं, होय की नाही. हा, आता हा फॉर्म्युला मी इथं लावला, फॉर्मॅट पर्सेंट मध्ये आला. PV ला कुठला किंवा फॉर्म्युला आहे तुला? हे 1 झालंय की नाही, आता इंटू 100 करावं लागणार, तर पर्सेंटेज मध्ये दाखवणार. PV ला कुठला फॉर्म्युला घेतला? फॉर्म्युला नाही आहे, हे हार्ड कोडेड आहे. फॉर्मॅट कुठला घेतला वरचं? तोच हा वाला लॅक्स वाला, हो, रुपीज समथिंग लॅक्स. हे बघा, म्हणजे इन्व्हेस्टेड अमाऊंटला जो आहे तोच आहे का? इन्व्हेस्टेड अमाऊंटला PV ला सेम फॉर्म्युला बघा. म्हणजे दोन्हीला सेमच आहे ना? बस. आणि हार्ड कोडेड, कारण इनपुट घालणार आहेत ना ते आपण, इनपुट आहे ते कॅल्क्युलेटेड नाही. आणि वरती अमाऊंट किती चेंज केली का, म्हणजे कुठं? कसं काय आलं वरती का, सगळ्यात वरती पहिलं? हा, हे. 200 लाख 100 पकडलंय ना, तर आकडे का चेंज होत नाही, ह्याचा आणि वरच्या संबंध नाही राहिला ह्याचा. हे कळलं ना, हे स्टँड अलोन कॅल्क्युलेटर झालं. हे स्टँड अलोन कॅल्क्युलेटर झालं, हे समजलं. हो, ते बेस्ट झालं. आता बसला बस डबल झाले पैसे, हा मान्य आहे. किती पर्सेंट झालं, 7%. मग आता खुश आहे का बाबा तू. आता तो म्हणतो काय की साहेब बघा, 3.5 लाखाला फ्लॅट घेतलेला, तिथं बघा इंटरेस्टिंग. 3.5 लाखाला फ्लॅट घेतला होता, आता 25 वर्ष झाली, रिअलिस्टिक सांगतो, 25 वर्ष झाली, आणि त्याची किंमत आता 2 BHK ची साधारण 50 लाख रुपये झाले. 50 लाख म्हणजे तो 10 टाइम्स झाले, 10 टाइम्स म्हणजे 30 लाख, त्यापेक्षा जास्त झाले ना, है ना. 50 लाख रुपये झाले, पिरियड 25 वर्ष, आणि 50 लाख रुपये 55 पकडू पाहिजे, 55 लाख झाले. किती पट झाले, एवढे पट झाले, 14 पट झाले. फॉर्म्युला इंटरेस्ट रेट काय झाला, 11%. फॉर्म्युला. बरं, आज ती 25 वर्षात जुनी झाली बिल्डिंग, विकायला गेलं तर तो म्हणतो सगळं जाऊन सार 45 मिळतील. 45 मिळतील का, नाही, बहुतेक अजून 35 मिळतील, कारण अजून ते दार खिडक्यात जुन्या आल्या. 35%. किती रुपये पडला, 9.5% इंटरेस्ट रेट पडला. त्यावेळेचं 25 वर्षाची FD चा रेट 12% होता ना. FD हा, त्यावेळी आता 9.5 म्हणून उपयोग नाही आहे, चांगला आहे. त्यावेळी PF चे रेट 12% होता, आणि FD चा रेट 13-14%, 15% होता. मग प्रॉव्हिडंट फंडच्या रेट पेक्षा तुम्ही खाली पाडली होती. मग 14.5% इंटरेस्ट रेट असला तर कुठली रक्कम 5 वर्षात डबल होते. कसं, ह्याच्यात 10 लाख रुपये झाले, 20 लाख रुपये झाले, 10चे 5 वर्ष 14.5 आले, 14.5% साधारण. आता हे जे आहे ना, हे एंड ऑफ द पिरियड करायला पाहिजे, तर मी बिगिनिंग पिरियड केल्यानंतर 9 आणि 0 असं सांगितलं की जरा आपण ही गोष्ट तोंडी सांगितल्यावर त्याला समजलं. तोंडी माझं कॅल्क्युलेटर दाखवलं ना मी, हो, ते सगळं करून दाखवलं. आता कसं, हे बघा, मला काय म्हणायचं, तुम्ही सांगितलं पण ते कन्व्हिन्स नाही मी करावं. त्याला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही त्याला खुळ्यात काढायला बघा, हा. आणि मग तो डिफेन्सिव्ह मोडला जातो, मग तो शेवटपर्यंत ऐकतच नाही. मी काय म्हणतो, ऐकायचं नाही ऐकायचं दुसरी दोन्ही साईडला ठेवू ना. मी तुमच्यासाठीच काम करायलो, मला कुठं, आता समजा
रिअल इस्टेटमध्ये असते तर मीच सांगतो ना इकडचे पैसे काढा रिअल इस्टेट मध्ये घाला. काय आहे? म्हणजे तुम्हाला पैसे मिळायची हीच अपेक्षा आहे. इथे काय टूल लावलंय का कोणतं? टूल नाही आहे कुठं. कॅल्क्युलेटर आहे जे बाप देवा ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट. नाही होत. तर असं बरोबर आहे कमीपणे माझ्या बसली होती जनता आधी त्यांना मी ही गोष्ट मी 9 वर्षाचा कोर एक्सपिरियन्स सांगतोय ते सुद्धा बोलण्यापेक्षा वापरा. ट्रेनिंग मध्ये. फक्त कॅल्क्युलेटर शिकवणं सोपं होतं. मी एक्सेल नाही शिकवत ऍक्च्युली बिझनेस नॉलेज द्यायला. आरवायचा जरा फॉर्म्युला दाखवा ना. आरो आहे खालचा खालचा. हा 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 रेट हा, मी फरक काढतो. ऍब्सोल्यूट रिटर्नचा म्हणताय हो. का कंपाऊंडिंगचा पाहिजे? एबीएस ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट रिटर्न बघा. ऍब्सोल्यूट रिटर्न म्हणजे काय? पहिला काढला प्रॉफिट हो. मी टाकतोय इथं म्हणजे हा हा बघा प्रॉफिट मी तुम्हाला करून दाखवतो बघा. हा मायनस प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे आताचं व्हॅल्युएशन मायनस बरोबर इन्व्हेस्टेड व्हॅल्यू. बरोबर. बघा ह्याला मी स्टेप बाय स्टेप करून दाखवतो. हा हे बघा हे बघा इथं काय लिहिलं मी प्रॉफिट. हे बघा तुकड्यात करूया. काय सचिनजी मी तुम्हाला लक्षात येईल कारण हाच कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला होता. मी एकातच लिहिलं तर होय की नाही. आता प्रॉफिट आता इथं मी काढलं काय एफबीएस रिटर्न. मग हा काय झाला जो काही प्रॉफिट आहे कशाच्या बेसवर झाला? इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होती ही बरोबर. आता ह्याला लावला मी पर्सेंटेज. 100% रिटर्न मिळाले. 10 लाखाचे 20 लाख रुपये झाले. पण किती वर्षात झाले? 14.8. म्हणजे काय अर्थ आहे? हा बघ रूल ऑफ 72 शॉर्टकट वालं. कुठलीही रक्कम 5 वर्षात डबल व्हायला हे थोडंसं पॉईंट मध्ये होत असेल त्याच्यामुळे. हे डॉट होतं ना. हा हे डॉट होतं म्हणून ते 87 दाखवत आहे. 72 प्रमाणे ते 4.5 देतं. ते 4.4 येतं ऍक्च्युअली. हो 4.4 आहे बघ की. हा 4.4 आहे. ऍब्सोल्यूट रिटर्न त्याला इंटू 100 केलं पर्सेंटेज मध्ये यायला. इंटू 100 करा किंवा हे पर्सेंटचा फॉर्म इथं लावा फॉर्मॅट लावा. हा तो डिवायडेड बाय 100 करतो ऑटोमॅटिक. प्रेझेंट व्हॅल्यू टाकायची आणि इंटरेस्ट रेट टाक. आत्ताची व्हॅल्यू इन्व्हेस्ट केलेल्याचं जी ते दोन्हीचा गॅप म्हणजे प्रॉफिट आला. प्रॉफिट कशात आला? बेस व्हॅल्यू जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे त्याला डिवाइड करायचं. म्हणजे दर साल दरच्याकडे काढल्या. बघा आता मी एक्सेल शिकवत नाहीये. मी तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकवतो. आलं लक्षात. आता इकडे आरवायच्या मग पुढे नाही सांगतोय. हे बघा इथं कधी पण काय करायचं माहितीये का? समजा हा खुर्ची मागे टाक. बस ये निवांत पुढं. बस ये. हे बघ 10 लाख रुपये प्रॉफिट झालाय है ना. 10 लाख प्रॉफिट झालाय. इन्व्हेस्टमेंट होती 10 लाख रुपये. 30 लाख 5 लाख किंवा मग नाही 10 लाख होईल ना. बरोबर डबल झालं. 10 लाख रुपये होते होय की नाही. आता इथं 100 रुपये असते तर किती? हा क्वेश्चन आहे. तो याचा क्रॉस quadratic मल्टिप्लिकेशन. equation. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आलं लक्षात. 100 जातं 100 गुणिले 10 डिवायडेड बाय 10 10 म्हणजे तो पर्सेंटेज येतो. समजलं? अशाच फॉर्म्युलाने मी डिवायडेड बाय इन्व्हेस्टमेंट अमाऊंट. येस हे फार सिंपल. हे सिंपल. 10 लाख रुपये शिकवायचे. सेम म्हणजे हे लक्षात ठेवायचं आणि कन्फ्युज झालं ना पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. एकची व्हॅल्यू काढायला बरोबर. बरोबर ना. हो. आता 3 लाखाला फ्लॅट आहे. 3 लाखाला फ्लॅट होता त्याचे 15 लाख झाले. 15 लाख म्हणजे किती प्रॉफिट झाला? 12 लाख. 3 लाखाला 12 लाख प्रॉफिट झाला. बरोबर. तर 100 लाख किती? असं करायचं. प्रश्न 12 गुणिले 20 डिवायडेड बाय 3. डिवायडेड बाय 3 म्हणजे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट. हेच मी सांगितलं इथं. असं काढा किंवा असं काढा. बाप दाखव काय राहतं. इंटरेस्टिंग. आता आरवायला पुढे कसं केलं मग? आरोय हे खाली नाही इथे हेच केलं की मी तुम्हाला इकडे काढून दाखवलं. ते आणि हे सारखंच आहे. हो बघा की इथं मी एकाच फॉर्म्युला दोन्ही काढले. हा प्रॉफिट काढला आणि डिवायडेड बाय इन्व्हेस्टमेंट अमाऊंट काढली आणि ह्याला पर्सेंटेज लावलं. म्हणजे काय डिवायडेड बाय 100 करायला नको. पर्सेंट म्हणजे दुसरं काही करत नाही. ते डिवायडेड बाय 100 स्वतःच करत. अदरवाईज तुम्हाला लिहावं लागेल. तर तुम्ही असं तुम्हाला पिरियड टाकला त्याला काय शॉर्टकट आहे? पुढं
म्हणजे PV नंतर डायरेक्ट तुम्ही काहीतरी केलं ना, पिरियड ब्लँक झालं. हा. हा, ती ब्लँक सेल आली. आता आपलं कसं पहिले 2 होत्या, पिरियड राहून गेला होता आणि CHBR आपण खाली लिहिलेलं होतं. हा 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 ओके. हा हा सांगतो. ते शॉर्टकट काय ओके हे बघ त्याला काय करायचं हे आहे ना हा कंट्रोल स्पेस हा ऐक ऐक कंट्रोल स्पेस म्हणजे कॉलम सिलेक्ट करणार C फॉर कॉलम कंट्रोल कॉलम सिलेक्ट करायचं स्पेस कॉमन आहे स्पेस बार शिफ्ट दाबून स्पेस बार दाबला तर हे असं उठतं एंटायर. आता इन्सर्ट करायचं असेल तर शिफ्ट कंट्रोल प्लस वाला दाबायचं. शिफ्ट कंट्रोल प्लस जेवढं दाबत बसशील तेवढे ते खाली 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 येत राहतं. पण हे मध्येच तू टाकल्यामुळं तो फॉर्म्युला आहे ना तो घेत राहतो फॉर्मॅटिंग घेत राहतो. तर जो बघ सगळ्यात शेवटी केलास इथं तर हे वरच डिफॉल्ट घेतं वरच घेतं ते समजलं. हा आणि इथं जर केलास तर त्याला काहीच कळणार नाही कुठनं घ्यायचं. पुढे माझं नाही गेलं. मधून गेलास मध्ये घे की लाईन पहिले लाईन सिलेक्ट करायची. कंट्रोल शिफ्ट कंट्रोल फॉर कॉलम. आता आता शिफ्ट कंट्रोल प्लस तो वरचा फॉर्म्युला नाही ना घेणार. तिथे घेणार ना मध्ये केल्यावर फॉर्मॅटिंग घेणार फॉर्म्युला नाही. हा तिथे केलं तर नाही. आता हे जर डिलीट करायचं असतं हा बघ इकडे बघ डिलीट करायचं शिफ्ट स्पेसच दाबलास आणि कंट्रोल शिफ्ट स्पेस नाही दाबायचा आता नुसतं कंट्रोल आणि मायनस दाबायचं. म्हणजे प्लस होतं ते मायनस केलं. हा पण शिफ्ट इथं दाबायचं नाहीये. हा नाहीतर ते पहिल्या याच्यात शिफ्ट होतं हो. याच्यात शिफ्ट नाहीये. पण पण वापरले कळतं आपलं ब्रेनच तसं आहे 5 वेळा 10 वेळा वापरलं ना ऑटोमॅटिक लक्षात राहतं. कोणाचं ऐकून नसतं हे मी तुम्हाला प्रूव्ह केलं. ठीक आहे. इंटरेस्टिंग. Yes, yes. आपल्यावर आलं की ते प्रॅक्टिकल केल्यावरच ते हा. क्वेश्चन मार्क त्याशिवाय येत नाही. होय आता त्याच्यामध्ये 3 पोर असू देत नाही 5 पोर असू देत. ते कॉप- एंजिन सुरुवातीला कसं केलं 1 2च हे द्यायचं ह्याचं करायचं ते करायचं नाही का हा. ते सुरुवातीला येईल. हे समजलं आता. हा हा आता लमसम प्लस त्याचा फॉर्म्युला काढला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तुम्ही गणणार आहे कशामध्ये SIP आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ते कशाचे आहेत वन टाइम प्लस मंथली. इथं कठीण होणार की नाही बघा काही नाही हे कॉपी पेस्ट करायचं मी कॉपी करतो हे पेस्ट स्पेशल व्हॅल्यूज आता फॉर्म्युला सेट केले तर आम्हाला कळेल ना काय जसं तुम्ही केलेलं तसंच करणार फक्त मी फॉर्मॅट कॉपी करून घेतला. नाही म्हणजे आता आमच्या झालेलं नाही सेट. हा मी केलं. हा काय केलं नाही बघ ना हे फॉर्म्युले CHBR चे लिहिलं नाहीस का नाही म्हणजे हे असं प्रॅक्टिकल करून बघ थांब जरा. हे 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 टेबल झाले का तुझं तयार. हा ते झालंय. बरं इथं 10 lakhs लिहिलंयस का हो लिहिलंय पण ते असं प्रोफेशनल लिहि ना. हे बघ इथं कंट्रोल शिफ्ट कंट्रोल F लिहिला शिफ्ट कंट्रोल F कर. तुला ते पण हवंय का ठेवायला नाही शिफ्ट कंट्रोल F केलं केलंस हे आलं नंबर्सला जा नंबर कस्टम 36 मी सांगतो तसं कर. आता तुमचं सर correct. हे फॉन्ट मध्ये तुझ्या ठिकाणी केलं नंबरला क्लिक कर की. अबे हे आलंय का नाही परत केलं. कंट्रोल शिफ्ट F हा तिथं फर्स्ट टॅब आहे नंबर फॉर्मॅट सिलेक्ट तो फॉर्मॅटला गेलाय. थांबा नाही सेमच आहे की पण मग ते वेगळं दाबताना चुकतोय. कुठलं नाही ह्याला गेलाय हो, त्या ह्याच्यात फॉर्मॅटिंग नाही असू दे मला सांगा बघा हे ह्याला एस्केप दाबून मोकळं वापर. आता परत सांगत कसं करा. हे बघ शिफ्ट ते पहिला दाबून धर. कंट्रोल शिफ्ट F कंट्रोल शिफ्ट दोन्ही सेम हा दाबूनच धर दोन्ही पण आणि F बरोबर आहे सगळं दाबलंस ना आता झालं माझ्यावर ओपन. फक्त माझ्याकडे काय त्यासाठी एकच नो प्रॉब्लेम ठीक आहे एस्केप दाब. हा बघ इथं दिसतंय का बघ हे इकडे बघ हे दिसतंय का तुला दिसते हा त्याला क्लिक कर असं इथं पण फॉन्टच दिसतंय का फक्त
हे पॉपअप सारखं दिसतंय काय? नाहीये येत. इरिटेबल हे फॉन्ट हे असं नाही दिसते? बघू जरा. आता होईल. हा हा, आलं, आता आलं. हा आला नंबर चालले. हा 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 माझ्या नंबर्सला क्लिक करायचं, कस्टमला क्लिक करायचं. ओके. हे बघ हे मी डिलीट करतोय. तर माझ्यासारखं लिही, राईट वाला लेफ्ट, राईट वाला अल्ट, राईट साईडचा अल्ट, ओके. अल्ट बटन प्लस डॉलर. नाही ते दाबून धर की, राईट वाला अल्ट दाबून धर रे, दाबून सोडू नकोस. आणि डॉलरचं बटन दाब. आलं ते. हा सोडून दे, थांब. आलं का? परत मार पाहायचं, परत कर. झालं? स्पेस. हा इथं 00 डॉट 00 सगळ्यांना क्लिअर होईल आता. हा स्पेस, डबल कोटेशन, हा एल कॅपिटल, AKHS फ्लॅक्स. हा हे बघ डबल कोटेशन पूर्ण झालं. आता माझ्यासारखं दिसतंय का बघ? हो तसं. आता फक्त एंटरचं बटन दाबायचं. आलं? हो. आलं का? आता ते 10 टाकून बघ बरं, 10 माझ्यासारखं दिसतंय का बघ? एंटर मार. आलं का नाही? एंटर दाब, टॅप टॅप टॅप. परत एकदा सांगा. का चुकायला लागलं? ते सिलेक्ट वरचं केलं नव्हतं, हा म्हणजे खालचं केलं. मग खालचं झालंय बरोबर. खालचं झालंय ना? हा. हा, खालचं जे झालंय हे झालंय. हा बरोबर. ठीक आहे, ह्याला कॉपी कर, ओके. कंट्रोल C. बघ इकडे बघ, थांब थांब, वरचा एरो दाब. बरं. हा त्यालाच सिलेक्ट करायचं ना. हा ते केलं. हा राईट साईडचा कंट्रोल दाबून धर, राईट साइड. कंट्रोल. लेफ्ट साईडचा अल्ट दाबून धर. लेफ्ट साइडचा. हा आता फुल कसरत आहे. आता व्ही दाबायचा आहे, व्ही तसं दाबून धर. व्ही, हा दाब व्ही. आता सोड, असं आलंय का? आता टी दाबायचं आहे, टी ती फक्त दाब. टी फक्त सोडून दे सगळं आणि फक्त टी दाब. हे बघ इकडं बघ. फॉर्मॅट्स आलं? एंटर मारायचंय. आलं का? आता या मला अल्टच कळत नाही, त्यामुळे मला ते आता याला काय म्हणायचं तर 40 कॉपी झालं ते. फॉर्मॅट कॉपी झाली. Format. एकदाच कॉपी करायचे उद्योग करायला लागेल ना. नाही तुमच्याकडे पण आहे, ते पण मला बघा ऐका की, तुमचं कंट्रोल आहे की नाही, त्याच्याऐवजी ते कमांड म्हणतं आणि अल्टला काहीतरी वेगळं म्हणतं. ते अल्टच मला सापडतं. हा ते दोघांचा अर्थ सारखंच होतो. किंवा नाही सापडलं तर स्लॅश वालं बघा, स्लॅश म्हणजे अल्ट समजतं ते. हा फॉर्म्युला लक्षात आला म्हणजे सगळं बस एकदा एक मारायचं, परत स्पेशल व्हॅल्यू स्पेशल. टीव्हीला पण तो रुपीचाच बरं फॉर्मॅट इथं होय अगदी इथं कळलं का? एकदा सर फक्त हा तुम्ही जे सांगितलं ते पण small थांब जा. पण नाही बघ, खालचं बटन खालच्या याला ये, जिथनं कॉपी करायचं तिथे ये पहिले. आता परत येऊ. ॲरो कीनेच खेळायचं सगळं. हा. ॲरो कीने खेळायचं. इथं आलास का? कॉपी करायचं. ते सगळं असं लाइटिंग आलं का हे तुला? हो, आलं. कंट्रोल C दाबलंस, आता वरचा ॲरो दाबायचा. वरचा ॲरो दाबलंस, जिथं पेस्ट करायचं तिथं आलं. वरती आलो. आलास ना? हा राईट साईडचा कंट्रोल दाबून धरायचा, दाबून धर, सोड नको. लेफ्ट साईडचा अल्ट दाबून धर, सोड नको. आता व्ही दाब, व्ही फॉर कंट्रोल C. व्ही कसं असतं? पेस्ट. सोडून द्या आता सगळं. आलं? थांब जरा 1 मिनिट, मी पण तुझ्यासारखं येतो. हा आता टी दाबायचं. टी कुठनं करणार? ऐक बघ, टी इथे लिहिलेलं आहे ना, बघ अंडरस्कोर दिलेलं आहे बघ, अंडरलाईन केलेलं आहे, ते म्हणजे शॉर्टकट आहे. ओके. हा त्याला टी फक्त प्रेस केलास. आता व्ही फक्त व्हॅल्यू पाहिजे असेल, तुला फॉर्मॅट नको आहे, फक्त 10 कॉपी करायचं. अशा वेळी व्ही करायचं. अच्छा. फक्त फॉर्म्युला कॉपी करायचं असेल तर एफ करायचं. ओके. सगळंच गोळा बेरीज की म्हणजे एल झालं आणि ते डिफॉल्ट असतं ए. लक्षात आलं? कमेंट व्हॅलिडेशन वगैरे हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे, पण एवढंच मॅक्सिमम लागतं. मग आता आपल्याला फक्त फॉर्मॅट करायचं. फॉर्मॅट आहे. मग आता फॉर्मॅट झालं ना, एंटर दाबायचं. एंटर दाबावर ओके दाब. ओकेवर एंटर सेम. सी इकडे बघ, एंटर ही की आहे ना, एंटायर विंडोज मध्ये डिफॉल्ट आहे. मीन्स कुठलाही हा ओपन होतो,
हे बघ कुठलाही हा टॉपअप ओपन होतो ना, तर हे हे हायलाइटेड आहे बघ इथं, हायलाइटेड आहे आणि ब्लू कलर्ड आहे, होय की नाही? मीन्स ह्याला डिफॉल्ट की म्हणतात, म्हणजे एंटर दाबल्यानंतर डिफॉल्ट. आणि कॅन्सल जे आहे ते एस्केपला अटॅच्ड असतं. एस्केप म्हणजे कॅन्सल, एस्केपचं बटन हे विंडोजमध्ये डिफॉल्ट असतं आणि सगळ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये बऱ्यापैकी डिफॉल्ट असतं. हे कळलं? म्हणून आपण कुठं झालं काम झालं एंटर मारतो. एंटर म्हणजे फिनिश, अप्लाय केल्यासारखं आहे. क्वेश्चन इथपर्यंत? हो सर, आता फक्त आहे ना, हं. आता हे आमच्या सेल मध्ये पर्यंत झालं असेल, हा आता हे ROI चा फॉर्म्युला फक्त set करून घ्यायचा आहे. करायचेस का? करायचेस? हा, करायचंय ना? हा ठीक आहे. हे बघ इज इक्वल टू 10 सिलेक्ट करूया ना. CAGR ला आलायस का ऍब्सोल्यूटला आहेस? CAGR. ठीक आहे. मी बघ इकडं माझ्यासारखं कर. पहिली गोष्ट काय करायची, हा फॉर्मॅट लावून घे. तो कधी लावून घे, आत्ता घे नंतर घे, ठीक आहे? तो फॉर्मॅट लावताना काय करायचंय, परत इकडे यायचं, शिफ्ट कंट्रोल F दाबला, बॉर्डरला गेला, त्याला तुला हवा तो समजा ब्लू लावायचा आहे, तुला हे कर, बॉर्डर्स काढून टाकल्या मधल्या साईडच्या. म्हणजे पूर्ण सिलेक्ट करावं लागतं का सर? हा बघ हे सगळं आलं का बॉर्डर, ही बॉर्डर आली बघ अशी. म्हणजे कसं मी चारही ठिकाणी बॉर्डर दिले, दिसायला चांगलं दिसतं म्हणून. ग्रीड लाईन काढून टाक. पूर्ण सिलेक्ट केलं नाही एकच जी सेल आहे ती. हा बरोबर तसं कर, म्हणजे सगळ्याला येईल. काय कंट्रोल कंट्रोल शिफ्ट F फॉर्मॅटिंगचं, त्याच्यात बॉर्डरला जायचं. बॉर्डर. हा हा, त्या बॉर्डर मध्ये तू बॉर्डरचा कलर सिलेक्ट कर, हा कुठला हवा तो. कुठलाही घे, निळा बिळा कुठला तर घे, कलर कुठलाही घे. कलर हा अब येतं, कलर ऑटोमॅटिक. कलर ऑटोमॅटिक आहे ना, त्याच्याऐवजी कोणताही तरी काय करा, निळा निळा लाल काहीतरी घे सध्या. आणि हे नन करायचं, म्हणजे पूर्वीवालं जाईल सगळं. आउटलाईन करायचं. आता हे इनसाइड पण तुझं येईल, इनसाइड करायचं, म्हणजे आतून बाहेरून सगळ्या रेषा तेच मार. आणि त्याला ओके करायचं, और एंटर मारायचं. अब असं येईल मस्तपैकी. हे खूप छान दिसतं, खतरनाक दिसतं का नाही? मस्त दिसतं. येस, येल्लोच्या ऐवजी येल्लो फेंट वाला वापर, किंवा डार्क वापरला तर बघ ते भडक आहे ना. नाही भडक असेल ना, तर इकडे बघ, ह्याचा कलर आहे ना हा, ह्याचा व्हाईट करायचा. मग टेक्स्टचा कलर व्हाईट करायचा, इथं जवळ व्हाईट करायचा. एक डार्कला डार्क चांगलं दिसणार नाही. बरोबर. आणि हे बघ आता कसं दिसतं. आणि ह्याला मात्र ह्या ग्रीड लाईन ऑफ करायच्या, व्ह्यू ला मध्ये जाऊन हे ग्रीड लाईन्स ऑफ करायच्या, ऑफ. तर मग हे सगळं छान दिसतं. मधल्या सगळ्या रेषा रेषा दिसतात. पहिल्यांदाच मी म्हटलं होतं एक्सेल ओपन केलं. होय, व्ह्यू मध्ये ग्रीड लाईन्स काढायचं. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला लावायचा की नाही? हे बरोबर. बघ, हे तू लावून घे. नाही हे पर्सेंटेज, शिफ्ट कंट्रोल पर्सेंटेजचं दाबून घे चिन्ह पहिला. शिफ्ट कंट्रोल पर्सेंटेज. हा बस, सोडून दे. त्या सेलवर क्लिक करून आता बघ ट्रायलला काय अप्लाय झालंय की नाही बघायसाठी, बघ इथं लगेच पर्सेंटेज आलं बस सिम्बॉल. काही नंबर कुठलाही क्लिक कर, पर्सेंटेजचा सिम्बॉल 1 2 3 4 कोणताही नंबर एक प्रेस कर, आलं का? हा, मग एंटर मारून तू कन्फर्म केलं की बाबा तू केलेला आहे म्हणून. डिलीट करून टाक. CAGR काढायचं आपल्याला. बघ इक्वल टू, इकडे बघ, इक्वल टू CAGR चा फॉर्म्युला काय, रेट. रेट नाही लक्षात राहिला, एन पर आहे की रेट आहे, काही प्रॉब्लेम नाही. कुठला फॉर्म्युला लावायचा पहिला, FV PV FV करायचा. त्याच्यात हे लिहिलेले हे सगळे फॉर्म्युले आहेत. लक्षात आलं? म्हणून मी रेट लिहिला, रेट. इथं काय पिरियड दाखवतोय, पिरियड किती वर्ष आहे हा सिलेक्ट करायचा जाऊन. ओके, कॉमा. आता लमसम प्लस महिन्याची इन्व्हेस्टमेंट असली, आता जसं करतोय तसं, होय की नाही? तर हे पेमेंट आलं असतं. इंटू 12. बरोबर. क्वार्टरली टाकणार असला तर 4. बरोबर. दर महिन्याला असलं तर 12. 6 महिन्याला असलं तर 2. वर्षाला इन्स्टॉलमेंट किती त्या तोडायच्या. म्हणजे थोडक्यात जी काय अमाऊंट आहे, किती वर्षाला किती दिवसांना द्यायची. विकली असेल तर 52 करायचे 50 डेज. डेली असलं तर 365.
ओके. ओके. पेमेंटला गेलो पुढं प्रेझेंट व्हॅल्यू. हम्म. प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू. इकडे बघ, कॉमा दाबलास का? अच्छा. कॉमा प्रेस कर ना. हे आपलं पेमेंट नको आहे. पेमेंट नाहीये म्हणून हा हा हा. मग आता व्हॅल्यू आली. टीव्ही बोल्ड येते. हो. हा, मग याला कॉमाला आले की नाही. हो. आता हे आरो केलं जायचं आणि प्रेझेंट व्हॅल्यू याचा अर्थ काय झालं, इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू. थांब थांब जरा. पण ते करायच्या आधी पहिला कर मायनसचा प्रेस. काय इन्व्हेस्टमेंट म्हणजे इट इज गॉन आउट फ्रॉम युअर हा, पॉकेट. बरोबर. मायनस लिहिलंस. हो. आता वर बघ, मायनस मी लिहिलंय तसं हे अॅरो कीचं असलं हे रंगीबेरंगी येईल. आलं. हा, ते पहिल्याला जाऊन सिलेक्ट कर. सिलेक्ट एंटर दाबायला. एंटर नाही दाबायचं, फक्त जाऊन तिथं थांबलास. थांब. हा, आता कॉमा दाबायचं डायरेक्ट. प्रेझेंट व्हॅल्यू दाखवतंय. प्रेझेंट आता फ्युचर व्हॅल्यू दाखव. FU. एफ मीन्स इट्स केम इन माय पॉकेट. तो पॉझिटिव्ह असणार, तेव्हा निगेटिव्ह नाही द्यायचा. त्यामुळे निगेटिव्ह मायनस नाही देता मी डायरेक्ट अॅरो की दाबतोय आणि प्रेझेंट व्हॅल्यूला जाऊन थांबलो. हो. आता बघतो डॉट डॉट नाही, कॉमा ऑलरेडी आहे ना. नाही, आपण हे केले ना आता. बरोबर, तिथे जाऊन आता बोल्ड कुठं आलंय? बोल्ड एफ आले. हा, मग डायरेक्ट अॅरो कीने फ्युचर व्हॅल्यूच्या इथं जाऊन थांब. गेला हा, मग कॉमा टाईप. कॉमा झालं, पॉपअप ओपन झाला. हा, टाईप. आता ही लमसम आहे. लमसम काय एंड ऑफ द पिरियड असते. कारण ऐक कसं लक्षात ठेवायचं, आज एफडी केली, आजच्या आज रेट देणार आहेत का, वर्ष संपल्यावर देणार. मग एंड ऑफ द पिरियड बरोबर. महिन्याची असती ती दर महिन्याला व्याज पडत राहतं अर्धा 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 अर्धा. करेक्ट. म्हणून ते बिगिनिंग ऑफ द पिरियड म्हणा. म्हणजे झिरो गेले. झिरोला केला, झिरोला सिलेक्ट केलंस. हे बघ इकडे बघ, असं खालीवर चाललंय. तुझं होतंय का तसं? हा, मग आता झिरोला केला आणि टॅब प्रेस केला. टॅब. म्हणजे इंटर पिरियड झाला ना सर. End एक of एक period. करायला पाहिजे होतं ना. नाही. आलं की मला तो लॉंग नाही, एंड ऑफ द पिरियड. लमसम असली तर एंड ऑफ द पिरियड. एफडी सगळं मॅच्युअर झाल्यावर पैसे मिळणार असं लक्षात ठेवा. टॅबला प्रेस केल्यावर असं आलं. हो. गेस काही नाही आहे, त्यामुळं गेसला काही करायचं नाही, ब्रॅकेट डायरेक्ट टाकायचं. समजलं? आता बघ, मी त्याच्या आधी जर असं सांगतो तुला, बघ हे कुठल्या पण ह्याच्यात गेलास ना, हे जे एन पर पीएमटी पीव्ही हे जे आहेत ना, ह्याला ब्रॅकेट्स नाही आहेत. ह्याला ब्रॅकेट आहेत बघ, इथं ब्रॅकेट टाकले का? बरोबर. ब्रॅकेट ज्याला नाही आहे ते मॅन्डेटरी आहे, त्याशिवाय तो कॅल्क्युलेट नाही करू शकणार. आणि ज्याला ब्रॅकेट आहे ते ऑप्शनल आहे. असेल अवेलेबल तर टाका, नसेल तर तो डिफॉल्ट घे. मग त्यावेळी तुमचं कॅल्क्युलेशन चुकणार. बरोबर. कारण त्यांनी एंड ऑफ द पिरियड घेतलाय की बिगिनिंग ऑफ द पिरियड घेतलाय. हा एक्सेलच्या फार पूर्वीच्या फॉर्मॅटमध्ये डिफॉल्ट वेगळं पकडत होता, आत्ताच्या याच्यात डिफॉल्ट वेगळं पकडतोय. म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिले काय शक्यतो आपण जे काय स्पेसिफिक लिहिलेलं बरं. म्हणजे आपल्याला काय सांगतंय, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. ते स्पेसिफिक लिहिलेलं बरं. व्हर्जन पुढचं चेंज झालं तरी काय असतं तुमचं बदलणार नाही. गेस म्हणजे त्याला गेसचं काय असतं की त्याला आपण 1चा गेस दिला, 10चा गेस, तर त्या मल्टिपल प्रमाणे करतो. ते स्पेशली बँकच्या हिशोबाने आपल्या कामाचं नाही ना, अजिबात काय किती आहे करून सॉफ्टवेअर आहे. तेच ना, व्हिज्युअल बेसिक म्हणजे सॉफ्टवेअर आहे. बघितलं का एवढं केवढं प्रोग्राम लिहायला लागतो याच्या मागे. टेबल ड्रॉ करावं लागेल. सी बघ, मी सांगतो हे कसं झालं असेल जनरेट. हे आहे की नाही, हे सोपं आहे का नाही, हे कळलं का? आता ह्याच्या मागे मेहनत सांगतो तुला काय. ह्याने काय केलं असणार आहे, हे इयर केले असणार आहे. बॅकग्राऊंडला काय केलं बघ एक्सेल, 1 2 3 4 5 5 वर्ष. ह्याच्यात काय केलं, इन्व्हेस्टमेंट, ह्याच्यात इंटरेस्ट, आणि ह्याच्यात हो फ्युचर व्हॅल्यू. हा काय झालं? एंटर ब्रॅकेट कम्प्लीट केल्यावर एंटर दाबायला पाहिजे. नाही काय प्रॉब्लेम नाही, त्याने काय एरर दिलं नाही ना. दिलं ना. हा, मग ते बघ की काय. बघ इकडं बघ, असू दे इकडं बघ फक्त. बघ आता इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती, 10 लाख होती. इंटरेस्ट रेट किती, 10% होता, है ना. किती 10% समजा असला तर तो काय करणार, हे इंटू 10% लिहिला एक्झाम्पल, तर याने 1 रुपये काढला. हे काय काढलं, इक्वल टू एस प्लस झिस केलं. आता ही इथं आली आणि हे असं केलं. समजलं का?
हे आता इथपर्यंत गेला आणि हा इथपर्यंत गेला आणि मग रुपये म्हणलं 5 रुपये 17 रुपये होईल. एवढ्या एका फॉर्म्युल्यात केलं त्यांनी. एवढं कॅल्क्युलेशन आहे. आता हे 5 आहे म्हणून तेवढं 10 असतं तर किती 10, 15, तर 20, किती? 100 काही देणार. 1,00,000 बॅकग्राऊंडला असं प्रोग्राम तयार Program करतो आहे. स्वतः मेमरीमध्ये Yes. आणि एका FV मध्ये तो लिहितो. कारण हे Fraction of मागं एवढं second देतोय. येस आणि त्यांनी मागं मेमरीमध्ये हा प्रोग्राम रन झालाय. तेच ना हा किती फ्रॅक्शन ऑफ सेकंड इंटरेस्टिंग आहे ना. त्यानं बनवलं त्यानं काय दिमाग असेल वेळेसाठी. आणि हे सगळं आहे ना, हे सगळं आहे ना, एंटायर जे काही दिसतं येस त्याला 1 आणि 0 एवढंच कळतं. बरोबर त्याला हेक्साडेसिमल डेसिमल वगैरे ऑन आणि ऑफ. ते 1 आणि 0 म्हणजे काय, बल्ब ऑन आहे, बल्ब off ऑफ आहे. आहे, झालं. एवढ्यावरच आहे सगळं. हे सगळं दिसते ना 1 आणि 0 वर आहे. बरोबरच आहे. बरोबर पण त्यात पण बघा ना ते दोन्ही एकत्र झाले तर 1 ते 10 मध्ये सगळ्यात मोठी संख्या होते. हो आता इथे हे बघा, हे बघ मी दाखवतो गंमत. हा कलर आहे ना, हा कलर आहे ना, इकडचं मी दाखवलंय बघा. हा बघा तुला ना मी हे दाखवतो बघ. हा कलर आहे ना, मी तुम्हाला गंमत म्हणून दाखवतोय याच्याशी काय आता जेणेकरून नाही. हा कलर आहे समजा हा बरोबर. हा आपल्याला कलर दिसला संपला सिलेक्ट केलाय. ह्याने आत काय केलंय माहितीये का, कम्प्युटरला लँग्वेजला कलर बिलर काय कळत नाही. कळत नाही बरोबर मोर कलर्स मध्ये गेला तर हा आर रेड 142 आहे, Correct. ग्रीन 169 आहे आणि हा 216 आहे, 219 आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त हे स्टँडर्ड कलर मध्ये गेलं आणि हा केला ना तर हे RGB बदलतं आणि हे हेक्साडेसिमल मध्ये असेल, HSL म्हणून दुसरा टाईप आहे त्याच्यात हे एवढं असतं. मग आता ह्या कलर मध्ये हे लक्षात ठेवतात ते कुठतर हे नोट करतात, केले. केले. तुम्ही करताय सिलेक्ट बरोबर आणि आत ते करते वेगळंच आणि कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देते ते त्या स्पॉटला येऊन तेवढा कलर फेकतं. बरोबर ना तो कसं बनवणार आता हे सांगितले सेलला. कुठली सेल, कुठल्या सेल एलईडी ही LED ची सेल. त्याला तो इथं जर प्रिंट करत असेल तेवढ्याच ह्याला येणार तेवढ्याच ते. ह्याला द्यायचे, इकडे गेले की व्हाईट येणार. वेगळं येतंय. आणि तो फॉर्म्युला एवढा अक्षरशः एक जग भरून प्रोग्राम लिहिलाय Yes, yes, आणि ते yes. धपा 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 जात असत आणि आपण तेवढं सोपं काय आहे असं ना त्या माणसाचं काय. म्हणून सॉफ्टवेअरला काय व्हॅल्यू आहे. हा तेच ना. सॉफ्टवेअर म्हणजे चोता होतो अक्षरशः. म्हणजे भले भले लोक पळून जातात फ्रँकली स्पीक अक्षरशः. म्हणजे त्यामुळे ते कॉलेजमधले टॉपर काय घेतात कारण ते बाकीच्याने झेपत नाही. बरोबर ऐकले फ्रँकली सांगतो वशिला आणि आरक्षण चालत नाही. नाही नाही नसायलाच पाहिजे. अहो घेतलं तर करणार काय, तो माणूस थांबत नाही. तुम्ही वशिल्याने गेला ना तो माणूस 1 महिन्याच्या वर टिकत नाही. तिथं त्यानं खरंच काम केलं डोक्याला लावून घ्यायचे. हा नाही झेपतच नाही, हा, पळून जातात अक्षरशः. मी बघितले अहो, सरळच आहे ना काय नमस्कार करतात, साहेब सोडा, बस झाला. अशा पद्धतीचं असतं काम. म्हणजे इव्हन इंजिनिअरिंगचं ड्रॉइंग बनवतात त्याच्यामध्ये पण बरंच हे आहे हो. कॅम वगैरे आहे त्यात पण होय किती हे आहे. हो. आता इथे कळलं का, हो पुढे जाऊया. पुढे जाऊया. काय चुकलं असेल सर हे value? बरं काय म्हणतोस तू जरा दाखव बरं. हे बघा. काय हे आता बरोबर तर टाकलं आहे. आपलं काय चुकलंय हे आता इथं हा सर. हेच टाकलंस ना. नाही इथे व्हॅल्यू आली का. बघा आता हा रेट आहे C10. पेमेंट काही नाही. PV C10 N पर बरोबर आहे. PV म्हणजे 10, प्रेझेंट म्हणजे C9, टाईप आलाय 0. इथं काय ते पण तेच आहे. हा, हे त्याचं काही समजलं नाही. ओके ते खालचा जाऊन आलंय का. एक मिनिट. इक्वल टू रेट, पिरियड आहे, पेमेंट काही नाही आहे. PV म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू आली ही, इन्व्हेस्टमेंट, रिटर्न आला हा, रिटर्न आला हा, टाईप जो आहे तो 0 आहे आणि इक्वल टू काय. माझ्या background मध्ये हा काहीतरी घडलंय बघूया काय. एरर इन व्हॅल्यू, तो कॅल्क्युलेशन स्टेप्स, इव्हॅल्युएट 0, 5 वर्ष. ओ हो 5 वर्ष चुकले रे.
तू ना 5 वर्ष लिहिलंय इथं, हे चुकलंय. हा, हे ते नाव बरोबर हा हे spelling हे बरोबर. नाही, हे पाहिजे असं, अच्छा, आणि फॉर्मॅट लावतो असं. हे वरती हा लावून ते बाकी- पण चुकलंय, हे पण चुकलंय. मी त्याचं केलंच नाही. हा बघ, हे 10 आहे ना, हे नंबर पाहिजे. आपण दिसायला फक्त छानचूक करतो. हा. हे बघ, दिसायला छानचूक केलंय, तो पाहिजे त्याला नंबरच. आत त्याला रीड व्हॅल्यू नंबरच आहे रे. हे बघ, आठ झालं, हम्म. 00 डॉट डॉट 00 स्पेस. म्हणजे ते इयर्स मुळे गडबड झाली. नाही, इयर्स हे असं लिहायला पाहिजे. इयर्स टेक्स्ट टाकलास ना, टेक्स्ट नाही कळला त्याला. हा. हे बघ, हा झालं. आता हे करताना मी काय करणार, कॉपी, हम्म. चालू, पेस्ट, स्पेशल, फॉर्मॅट, इंटर. हम्म. झालं, 15% आलं बघ. हा, हो. कंट्रोल एस. पहिलं सेव्ह कर, सेव्ह कर की जाणार. हे चायनीज काय लागले रे. लँग्वेज. हे काहीतरी बघ बरं, उडवून टाक उडवून. हा? बघा ना, काय आहे? अरे बापरे, ते कुठं आलं चायनीज काय बरोबर, काहीतरी आले बघ तुला. चायनीजचा आकडा आलाय ते. ते लोकांना म्हणजे घाबरल्यावर होतं त्या आधी. चूज लोकेशन. डाउनलोड्स मध्ये डेस्कटॉप काही डेस्कटॉप. डेस्कटॉपच आहे माझ्यामध्ये. हो, डेस्कटॉप काही नाही, more डाउनलोड्स location. मध्ये आलंय. ओके, मोर लोकेशन्स मध्ये दिस पीसी डेस्कटॉप. हे काय आहे? काय तर चायनीज वाल्याने काय ओपन केलंय राव. Excel ला. कुठे गेलं ते, काहीतरी ऑन झालं ते. चायनाचं काहीतरी आहे ते बघ, सेटिंग मध्ये हार्डवेअर वाल्याला दाखव आणि उडवून टाक. आता दिसायला लागले चायना. हा ना, ते काहीतरी ऑन केलं असणार. बरं, इथं झालं. हा, आता काय नाही, इकडे बघा, हा. हे पिरियड आहे की नाही, पीव्ही पिरियड. हा. त्याच्याऐवजी आहे बघा, कंट्रोल शिफ्ट प्लस, हम्म. इथं टाकले मी वन टाइम इन्व्हेस्टमेंट. ओके. कुठे कुठे इथं करेक्ट. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट. पिरियडच्या आधी वन टाइम टाकलं मी. वन टाइम हे ऍड केला का त्याच्यात? ऍड केलं मी. हा. हे बघा, इकडे बघा, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वन टाइम प्लस मंथली करायची. हम्म. तिथं काय केलं, वन टाइमची अमाऊंट मी ऍड केली. ठीक आहे, कंट्रोल सी, कंट्रोल पेस्ट, फॉर्मॅटला टाकलं. म्हणजे हे किती रुपये, एकाने म्हटलं बाबा मी 5 लाख रुपये मी स्वतःचे घातलेत आधीच. हम्म. बरोबर. वन टाइम अमाऊंटला काय फॉर्म्युला लाईन लावला ना कुठला? नाही लावलं. तर बघा, इथं लिहितो मी मंथली इन्व्हेस्टमेंट आणि ह्याला टाकतो उडवून. आता बघा, हे माझ्यासारखं झालं का बघा पहिला, आणि मी पुढे जाऊया. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट तुम्ही म्हणजे मंथली इन्व्हेस्टमेंट केली, नंतर वन टाइम अमाऊंट टाकली, पिरियड टाकला. आता पिरियड टाकल्यावर टीव्ही काय, काढलं का तुम्ही? त्याला टीव्ही पण होत असते. थांबा, सगळं सोडवतोय. बघा, हे बघा, हे पहिला झालं का बघा तुम्ही. म्हणजे 3च ठेवू ना? हा, मंथली इन्व्हेस्टमेंट, वन टाइम इन्व्हेस्टमेंट, पिरियड. इथपर्यंत झालं का बघा. उडवायला काय शॉर्टकट वापरायसाठी? शिफ्ट, सॉरी, कंट्रोल स्पेस मायनस. हॅलो, कंट्रोल स्पेस, कंट्रोल नाही, सॉरी. बघ इकडे बघ, इकडे शिफ्ट स्पेस दाबलास. हा. शिफ्ट स्पेस दाब बरं पहिले. हा, एक हे पुन्हा सिलेक्ट झालं, select सोड आता सगळं. कंट्रोल मायनस. हा, बस. आता इकडचा एरो दाब. हे झालं. आता ह्याच्यात काय केलं आपण, मंथली इन्व्हेस्टमेंट काढणार आहे. हे इकडचं आकडे डिलीट करतो, कन्फ्युजन नको सध्या. हे कळलं, वन टाइम इन्व्हेस्टमेंट झाली. पिरियड किती झाला, 5 वर्षाचा. आता ह्याला काय काढायचं आहे आपल्याला, रेट काढायचं, इंटरेस्ट रेट. वरचा जो इंटरेस्ट रेटचा आहे ना, वरचा इंटरेस्ट रेट
ओके, सगळं तसलंच आहे. आता एक कॉपी करूया कुठलं तरी. पेज स्पेशल व्हॅल्यूज, पेज स्पेशल फॉर्मॅट. हॅलो, बघा बरं पहिलं इथंपर्यंत आले का? ते बरोबर आहे. कारण आता स्टेप बाय स्टेप गेलं नाही तर काढणार आहे. इथेपर्यंत आलं, नाही त्यामध्ये नाहीतर कॉपी करून पेस्ट करून टाका खाली. ज्याला येतं की नाही हे डॅम बोरिंग काम असतं. किती वेळा कारण त्याला पटापट करून संपूर्ण विषय संपवायचा. झालं. झालं का रे? कंट्रोल 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 हा बघ, right. हा ठीक आहे झालं ना. कंट्रोल बी केलंस का? झालं झालं आलंय. जाऊ दे, ठीक. आलंय ना इथं? आलंय. हा, आलंय. आता ह्याचा फॉर्मॅट आहे ना हा बदलून टाक नंतर, कारण ह्याचं जे कलर्स आहेत ना ते करता येईल हा नंतर. कलर नंतर वेगळा ते पाहिजे. याचं काय होतंय तुम्ही ते राईट क्लिक सांगितलं की मोठं ओपन झालं की कन्फ्युज होत आहे. हा, काय- कलरला फॉर्मला जायचं तिथनं कलर सिलेक्ट हो, इथे कलर कर no click. इथनं करायचं सोपं. ठीक आहे. आणि हे जे आहे की नाही राईट त्याला क्लिक automatic. इमेजेस वाटते. एवढं मोठं ओळखतंय ना. इथे घ्यायचं इथनं घ्यायचं आपला जो पाहिजे तो तिथे. फॉन्ट आणि बॅकग्राऊंड कलर लावला, हा, फॉन्ट लावला. एवढंच ठीक आहे. आहे. आणि याच्या आपल्याला पाहिजे असेल तरी करता कलर. हे आता जाऊया का पुढे? हो. हा बरोबर. आता बघा मंथली इन्व्हेस्टमेंट ही कायम 1000 मध्ये असते. बरोबर. त्यामुळे हे लॅक वाला फॉर्म्युला आपल्याला चालणार नाही. नाही करेक्ट. त्यामुळे फॉर्मॅट ओपन करा. याला राईट क्लिक इन्व्हेस्टमेंट अमाऊंटला पण चेंज केलं. इन्व्हेस्टमेंट, मंथली इन्व्हेस्टमेंट, मंथली इन्व्हेस्टमेंट राईट क्लिक. इथे येऊन बसा पाहिजे का? दिसते तुम्हाला? हा दिसतंय ना. आम्ही टाईप करतो. हा. मंथली इन्व्हेस्टमेंटला क्लिक कर की पाहिजे. ते राहायचंच आहे ते. ओके, नाही हे टेबल तयार आहे का प्रतीक तुझा अजून? हा तो आताच व्हायला लागला. अरे वन टाइम PMT. आता पिरियड, इंटरेस्ट रेट, पिरियड आणि इंटरेस्ट रेट हे दोन झाले. हे झालं का? बरं, आता हे माझ्यासारखं झालं टेबल. हा बघ, मंथली इन्व्हेस्टमेंट इथं आला. हा, त्याला हे फॉर्मॅट वाला ओपन कर. कंट्रोल शिफ्ट एफ, एफ फॉर फॉर्मॅट. कंट्रोल शिफ्ट एफ, एफ फॉर फॉर्मॅट. आता हे नंबर ओके कस्टम. कस्टम मध्ये हा, कस्टम मध्ये रुपीज तेवढं ठेवायचं आणि बाकीच्याला उडवायचं. ओके ओके. हे बघ, आता काय कर, मग रुपीजला दोघीकडे नाही करायचं का बरं? ह्या रुपीला नाईट केलं तर चालतं, त्याने लिहिलं ठीक आहे, पण नाही केलं तर चालतं. बघ हे हे आहे ना, त्याने आपण घेतलं, यांचं फॉर्मॅट वेगळा असेल. रुपीज स्पेस दाबलास, हो. हॅश 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 कॉमा, कॉमा एकदा हॅश, हॅश 2 वेळा झिरो, 1 किलो. फुल कोट चिकटून आहे, स्पेस नाही येत. हो हो. डबल कोट. डबल कोट नंतर हे बॅकस्लॅश क्वेश्चन मार्क त्या खाली डॅश. डॅश. आला इथपर्यंत आहे. कोट, डबल कोट कम्प्लीट, एंटर. आता 10,000 लिहून बघ, असं येतंय का माझ्यासारखं? बघ. येते. आलं. ओके. आता वन टाइम इन्व्हेस्टमेंट जे आहे की नाही, तिथं फक्त 5 लिहून बघा माझ्यासारखं येतंय का? बघ. 0.5 ला चालेल. पण 0.5 म्हणजे 50,000 टाकलं. हो. 0.5 ओके. माझं फक्त 0.5 फ्लॅट. हा, 0.5 डबल डिजिट मध्ये सेमच आहे. काय अर्थ? इथपर्यंत आले माझ्यासारखं सेम दिसते. हो. आता काय काढायचंय आपल्याला? काढायचे फ्युचर व्हॅल्यू. त्यामुळं इधर काय करा, त्याला कॉपी करा त्या दोघांना, कंट्रोल सी करा आणि कंट्रोल व्ही करा पाहिजे डायरेक्ट. आहे तशी होते. कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही करा. केलं. झालं प्रतीक? हो झालं. हा, आता इथं काय झाली, तर इथं मॅच्युरिटी अमाऊंट लिहा. मॅच्युरिटी काय आलं? कुठपर्यंत आलाय? वन टाइम पण कॉपी करणार. खाली बस. ठीक आहे.
इथेपर्यंत आलं. मॅच्युरिटी अमाऊंट मॅच्युरिटी अमाऊंट लिहा किंवा फ्युचर व्हॅल्यू लिहा, दोघांपैकी काही लिहा, तुम्हाला जे ओके वाटतं ते. फ्युचर व्हॅल्यू इन ब्रॅकेट मॅच्युरिटी अमाऊंट. येस. इथे जमले. हा. हे 5 लाख सारखं काहीतरी आले. हो आलं. आता हे काढायचं आहे आपल्याला, होय की नाही. तर ह्याचा कलर जाऊन बदलायचा, कारण हे आउटपुट आहे, अच्छा. नाहीतर आउटपुट कळणार नाही कोणतं आहे. असं झालंय माझ्यासारखं. आता टेबल सगळं माझ्यासारखं झालंय का बघा. झालंय. टेबल हा. आता काय करायचंय, आता क्वेश्चन काय आहे, एक महिन्याला एक अमाऊंट भरतोय, आणि वन टाइम एफडीत भरतोय, कुठं पण भरतोय, आणि वन टाइम त्यांनी तो म्हणला की मी आधी पैसे भरलेले. ते कुठे येणार उपयोग आहे, सुकन्या वगैरे असल्या असतात ना तसे येणार, किंवा वन टाइम घातले, किंवा LIC चे काही डिफर्ड असतात त्याच्या केसमध्ये असं येऊ शकते. हे एक सिनारिओ डोक्यात ठेवून द्यायचं. ठीक आहे. आता हे 10,000 रुपये भरले, 5 लाख त्यांनी वन टाइम भरले होते, 5 वर्षासाठी करूया आणि 10% इंटरेस्ट रेट मिळाले, हे सिनारिओ सध्या जाऊया. ठीक आहे. आता हे काढायसाठी काय करायचं, इक्वल टू सेम फॉर्म्युला आहे मागासारखा, काही कॉम्प्लिकेटेड नाही, सिनारिओ फक्त बदललाय. FV फ्युचर व्हॅल्यू. फ्युचर व्हॅल्यू म्हणजे रिटर्न अमाऊंट, मॅच्युरिटी अमाऊंट काढायची आहे, फ्युचर व्हॅल्यू. रेट काय आहे, तर इंटरेस्ट रेट आहे 10%. बघ हे वरचं जाऊन सिलेक्ट केलं मी फक्त. अच्छा. इथपर्यंत Bracket, टाकायचं कसं? काय डिफॉल्ट येतो डिफॉल्ट टीव्ही वर क्लिक कर. FP वर क्लिक कर इथं. क्लिक करून कर ना. काय झालंय, बघ जरा इकडे बघ, परत पहिल्यापासून बघ, इकडे बघ, असं इक्वल टू टाकले. हे ब्रॅकेट नसल्यामुळे पण प्रॉब्लेम. नाही एस्केप कर, आता ब्लँक आलं का. ब्लँक. हा बघ, इक्वल टू प्रेस केलंस का पहिलं, हो FV लिहिलंस का, हो लिहिलं. माझ्यावर का आलंय का. हो एवढं आलंय. बस अब इकडे बघ, माझ्यावर त्याच्या टॅब मारला, टॅब. ओके. हा. हा आला. हा. आता वरचा एरो दाबला फक्त, ओके. अगदी स्टेप बाय आलं. स्टेप जाऊ. हा बस, तुमचं आलंय संदीप. हा तुम्ही इथंच बसा पाहिजे तर, हा. दिसतंय ना. हा. कॉमा दाबला, हो कॉमा दाबल्यावर असं चाललं का बघ, अगदी सेम यायला हवं. हो बरोबर. बोल्ड झाले ते. हे काय आहे, पिरियड आहे. पिरियडला मी 2 वरचे एरो दाबले, 5ला सिलेक्ट, लाइटिंग झालं, 5ला लाइटिंग व्हायला लागले. आलं. कॉमा गेला, परत PMT ला बोल्ड झालंय. हो. आता PMT कुठे आहे, वर आहे, पेमेंट आहे बघ, इकडे बघ, इथं नेऊन ठेवलंय मी फक्त कर्सर. हा. ओके, म्हणजे दर महिन्याचं पेमेंट आहे. त्याला कॉमा. हा. आता ह्याला करताना मायनस इंटू 12 करायचं. मायनस करायला पाहिजे ते आपण बघूया सध्या. इंटू 12 करायचं का, कारण महिन्याचं आहे. इंटू 12 शिफ्ट, स्टार. हा शिफ्ट स्टार आणि 12 लिही. ओके. आता प्रेझेंट व्हॅल्यू ही सुद्धा सध्या काय कर, वन टाइमला घेऊन जायचा, वन टाइम झालं. कॉमा, आता ह्याच्यात आहे दोन्ही आहे, त्यामुळे काय करायचं, राईट जे आहे ना, राईट एक्युरेट पाहिजे असलं तर वेगळी गोष्ट आहे. मी सध्या तुम्हाला सांगतो, इथं बिगिनिंग ऑफ द पिरियड करायचं सध्या. ठीक आहे. आणि त्याला टॅब केला, असं आलं का, 1 आलं, टॅब मारल्यावर 1 आलं, आणि त्याला ब्रॅकेट करा पूर्ण आणि एंटर दाबायचं. ते असं आलं का मायनस मध्ये. हा, तर मायनस मध्ये आलं. येस बरोबर. आता हे काय झालंय, आता काय करायला पाहिजे सांगतो. एक पहिली गोष्ट काय करायची, हे जे N पर आहे ते बरोबर आहे, हे जे D आहे त्याला मायनस करा, कारण का चाललेत आपल्या पॉकेटमध्ये. दुसरी गोष्ट D36 आहे की नाही, त्याच्या फॉर्म्युल्यावर शॉर्टकट कसं आहे. नाही F2 मारायचे. F2 म्हणजे एडिट फंक्शन. F2 असेल तुझं एखाद्या वेळेस, फंक्शन F2, फंक्शन प्रेस करून F2 फॉर्म्युला झाला. हा. किंवा डायरेक्ट डबल, हा तिथे जाऊन एरो केलं टाक पाहिजे तर.
आता इथं मायनस काय ह्याला करायचं? एरोकीने घेऊन जायचं. हा. हे जे हे जे कॉमाच्या आधी घेऊन गेला D35च्या आधी, ओके. आणि ह्याला मायनस प्रेस केला. एम दिला मायनस. येस. आता पुढे गेला त्याला घेऊन कर्सरला. प्रेझेंट व्हॅल्यू ही सुद्धा खिशातनं गेलेली आहे, 5 लाख रुपये, त्यालाही मायनस करायचं. इथपर्यंत ओके. आता ह्याच्यात गडबड काय आहे, जे मंथली इन्व्हेस्टमेंट आहे 12 केली, हे आहे थाउजंड्स मध्ये ओके. आणि हे आहे लॅक्स मध्ये. तिथे लिहिले लॅक्स आपण, बरोबर. पण ऍक्च्युली 5च लिहिले. तर त्याला लॅक्स मध्ये कन्वर्ट, सगळं लॅक्स मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे, सॉरी रुपीज मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. हे D36च्या पुढे आला का इथं, माझं जसं कर्सर आहे तिथं तुझा येऊ दे. एकच्या अलीकडं. हा, कॉमाच्या अलीकडे बाराच्या अलीकडं. हा, आला. त्याला इंटू इंटू. इथपर्यंत आहे का बघा. हम्म. एक लिहायचा, 1 2 3 4 5, 1 टाईप करायचा आणि 5 शून्य मोजर टाकायचे. हा. असं माझ्यावर आलंय. आलं. संदीप झालं. आलं ना. इंटर. आता हे असं काहीतरी दाखवायला लागले. हो बरोबर. आता काय केलं सांगतो, हे दोघाला थाउजंड्स मध्ये केलेलं, रिटर्न काढले. आता F2 दाबल्यानंतर शेवटी कर्सर आलाय, हा. त्याला डिवायडेड बाय 1 लाख, नाही 1 लाख, हा, लागेल. 1 2 3 4 5 असं आलं का बघा. मी इंटर मारलेलं नाही आहे. 0.1 लाख. हा, आलं का. हा. आता त्याला इंटर मारायचं. काय म्हणतोय, दर महिन्याला 10,000 रुपये भरले, 5 लाख रुपये वन टाइम होती, 5 वर्षानंतर 10% 16,11,000 रुपये मिळते. मजा आहे की नाही. हम्म. नॉलेजला पैसे, कष्टाला पैसे नाही, नॉलेजला पैसे. होय की नाही. जास्त कष्ट जर करत असता आणि ते पैसे जास्त असतील, लेबर असतो ना विटा उचलणार, त्याला जास्त पैसे मिळाले असते. कारागीरला पैसे नाही मिळत, गाडगीला मिळत. बरोबर. ते कष्ट करत बसतं, हे स्मार्ट वागून दिखावा. दिखावा नाही, ते डोकं चालवतं ना, त्याला बिझनेस सिस्टम माहिती आहे, PF GST भरतो. दिखावा तो म्हणजे कारागीर काय म्हणतोय, मला काय देते, काय? मला ते कुटकुट करायला सांगितलं करू. सो बेस्ट गिफ्टेड पीपल आर पेड अंडरपेड. Correct. हा. कारण पिऊन Unfortunate. बनवून. बरोबर. मोस्ट आर्टिस्टिक गिफ्टेड पीपल आर अंडरपेड. त्याची कला Because if one need to understand the business, then only he will be expert into this exponentially. Money expert मिळाल्यावर मिळतं. हे अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली नियम आहेत. एम्प्लॉई किती रुपये जरी असला ना, तरी नारायण मूर्ती पैसे कमवणार. सॉफ्टवेअर नाही कमवणार, तेवढे कमवणार कम्पॅरिझन म्हणतोय. बरोबर. तो वर्करने मॅनेजरला पैसे मिळतात. अनफॉर्च्युनेटली दॅट इज द सिस्टम ऑफ नेचर. ओपनली कोणी सांगत नाही, मी अगदी ओपनली सांगतो, दिस इज द फॅक्ट. सो वन शुड बिकम अ मॅनेजर. म्हणजे एवढं टीम बिल्डिंग हे ते सगळं करतात. कारण दही हंडी फोडताना कोणाला सक्सेस मिळतो, वरती सगळ्यात नाव पण होतं, फोटो पण निघतात, बरोबर. हंडी फोडणार. करत नाही. पण त्या हंडी फोडणारा जेव्हा वर चढतो तर लोकडा पार्सन असतो. बरोबर. खाली कोण बॉडी बिल्डर ठेवायचे, सेकंड फळीला कोण ठेवायचे, थर्डला कोण ठेवायचे, शिट्टी मारल्यावर कुठला थर ओपन होत जाणार, मग कुठल्या न्यायचं हे डोकं चालवतं, वर चढणार. Correct. आणि त्याला हायेस्ट रिस्क आहे. तो म्हणतो खालची मला टीम व्यवस्थित पाहिजे. बरोबर. खालच्याने म्हणतो तुम्ही शिट्टी मारल्या की मी उठणार आहे, त्याला बाकी काही माहित नाही आहे. सेकंड शिट्टी मारल्यावर दुसरा उठणार आहे, 3 वेळा शिट्टी मारल्यावर तिसरा उठणार आहे. त्यांना एवढंच माहिती आहे, बाकी काही माहित नाही आहे. त्यांना म्हणतात वर चढायचं का नाही, आम्ही शिट्टी मारल्यावर उठायचं काम करतो. दे आर नॉट इंटरेस्टेड. जगाची रीत आहे, नियम तसा आहे. आपण बदलू शकतो का, नाही. आपण फॉलो करायचं. मी तुम्हाला 15 20 वर्षाचा एक्सपिरियन्स डायरेक्ट सांगायला लागेल, 2-4 शब्दात. एक्सपिरियन्स शेअर केला म्हणून तुमच्या आयुष्यात उतरेल याची गॅरंटी नाही, वापरला म्हणून 150% येईल. वापरलं तर येणार ना. रेसिपी काय गावभर उपलब्ध आहे ना. हे दिसलं, दिस बिकम अ टूल.
किती मिनिटं लागली? 15-20 अर्धा तास लागला शिस्तीत. प्रोबॅबली मी नसतो तर गुगलला करायला लागला असतं, चुकलं असतं, कळलं असतं. अरे 1000 सेपरेटेड 100 काय यायला लागले कळत नाही, फ्रस्ट्रेशन. मग हे कळलं, एकदा कळलं फक्त छापायचे, नॉलेजला पैसे. है ना? इंटरेस्टिंग आहे. आता 5,000चा मंथली इन्व्हेस्टमेंट, 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत, 10 वर्षानंतर किती मिळणार? 12% रिटर्न पकडले. एवढं आलं का? आता इथं काय 5चं हे करायचं. 5,000 रुपीज मंथली इन्व्हेस्ट. 5,000. वन टाइम 10 लॅक्स टाकले एका 10 वर्षासाठी थांबलाय. बरं रिटर्न 21 फोटो काढून घ्या तुम्ही, 10 years. तुमचेच इथं राहा ना. पण माझे- हा, ते. आलं. आलं झालं की नाही मज्जा? आता याला फक्त सगळीकडनं सेव्ह ॲज करायचं आहे एकेकाच्या फाईल मध्ये, म्हणजे हा, बरोबर का नाही? फॉर्म्युला टेन्शनच घ्यायचं नाही. अगदी. क्वेश्चन काही? नो. आता एकाने म्हटलं इथं बघ, इथं बघ, वर बघ. आलं का रे तुझं पहिलं? आलं की नाही? हा. काय झालं? 5,000 टाकलंस काय? नाही, इथं 12% करायचं. हा ठीक आहे, झाला बरं. 5,000 10 लॅक्स टाकलंस का? 10 years टाकलंस का? हे टेबल बरोबर आलं का बघ पहिला. आलं. नाही, काय केलं? 12% झालं. फक्त 12 लिह. 12. एडिट करून लिहिलं असं. Enter मारा, enter एडिट मारा. नाही, नुसतं 12 लिह. डायरेक्ट तिथे जा आणि डायरेक्ट टाईप करायचं 12. 12 लिहिलं आणि Enter Enter. मारा. तिथं फॉर्म्युला लागला, इथं राईट क्लिक कर त्याच्यावरती, राईट क्लिक फॉर्मॅट सेल मध्ये जा. कशाला फॉर्म्युला लागलाय? 1200% यायला लागले. नाही नाही, इकडे ते बरं. नाही नाही, इकडे ते. 12 टाकलं की कसं येते इंटू त्याला हे झालंय. आलं की काय करत होतस? 12 एंटर लावलं. टाईप कर बरं. F2 नाही दाब, डायरेक्ट 12 दाब. हा, आणि एंटर दाब. हा, तू F2 करत होत. नाही, हे पर्सेंटेज गायब केला होता मी त्याच्यामुळे. नाही, F2 करत होत. हा का? हा, F2 बघ, F2 गेलास आणि 12 लिहित असेल असं. नाही 12च लिहिलं त्यानं सर 2 वेळा. नाही, एडिट न करता लिहायचं डायरेक्ट. पुन्हा डायरेक्टच लिहिलं. आता दाखव त्यांना, व्हायलाच पाहिजे. 10 कर. नाही, एडिट नको करूस. काहीच नाही करायचं, direct 12. हा, आता 10 आणि कर. इथं वरती हा, तिथं मग ते 12 म्हटल्यावर तू तू डायरेक्ट कर, डायरेक्ट टाईप कर. Enter मार, enter. आणि मग डायरेक्ट एंटर एंटर Enter मार. एंटर. आता 10 लिह. तिथं जा, एरो कीने जा, वर जा. वरच्या फॉर्म्युला मध्ये. हा, 10 लिह. Enter मार. एंटर मार. ठीक. आलं? बरोबर. आलं का इथं वर बघा? बरं. आता इकडे 12% गेलं रे, हे सेम आलं. हो, same. आता तो काय म्हणतोय, मी लमसम नाही टाकली. एकच कॅल्क्युलेटर मध्ये बघा असतं. हा. लमसम नाही टाकली, मी डिलीट केलं. नुसतं दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट केली 5,000. 11.79 आलं का? डिलीट कर रे हे. बस. वन टाइम डिलीट कर. आलं का? हो. आता तो काय म्हणतोय, आता 50 लाख रुपये टाकतोय, 50 लाख रुपये टाकलाय. आणि तो म्हणतोय वन टाइम मला जमलं तर टाकणार आहे, पण नाहीच टाकले त्यांनी. तेव्हा 50 लाख टाकले, 10 वर्षानंतर 12% 1.55 आले का? आलं. ते काय सिंपल आहे. नाही आलं का? कर ते म्हणजे रिअल टाइम मध्ये बघतोय आपण. Delete कर. आलं. आपण हे बनवलं टूल. सांगायचा उद्देश काय होता, हे बनवलं टूल. आता वी आर प्लेनिंग विथ एनिथिंग. असं का तसं का कसं आता दोन्ही टाक, लमसम किती देणार आणि काय येणार, किती वर्षासाठी देणार. हा, फक्त ह्याच्यामध्ये एक होणार आहे सर, पिरियड सेम पाहिजे दोन्हीचा, नाहीतर प्रॉब्लेम नाही. म्हणजे तो म्हणेल मी लमसम 5 वर्षासाठीच टाकणार आणि असं आहे की 10 वर्ष मग टाकणार. वरचं खालचं घ्यायचं, हा, ते हे घ्यायचं आणि हे घ्यायचं. कळालं म्हणजे बरोबर ना. नाहीतर मग तिथे गडबड होणार आहे. बरोबर की नाही? म्हणजे 2 वापरायचे. सेम पिरियड असेल तर एक वापरायचा. ते मग सांगा, एका गोलला एकच वापरायचं. वर्गात एज्युकेशन आहे ना, लमसम आणि घेतात नाही, बाकी बोलायचंच नाही. गाडी घ्यायच्या मग वरचं एकच फरक. बरोबर ना? जाऊया पुढं. येस. 10 वाजले. काय कॉम्प्लिकेटेड शिकायचं आहे का काय? हो, कामाचं असेल. हा, अहो ते समुद्र आहे. कामाचं. कोणी use करेल ते जेव्हा. सगळं
डिलीट करतो, नवीन शीट घे आणि इथं XIRR थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, ठीक आहे ना, मी ऍड करतो प्रश्न लक्षात येतील नाही. हे आहे डेट. गोष्ट झाली. काय करायचं, कॉपी करायचं का काय नाही नवीन sheet डेट नवीन शीट तयार कर. आपल्याला व्हायचं काढून काय करतो. त्याला हे फॉर्मॅट लावतो, फॉर्मॅटला कलर कोंडी लावतो. आता फॉर्मॅट हा त्यातला कॉपी पेस्ट करू शकतो इकडं. इथं पेस्ट स्पेशल व्हॅल्यूज नाही, फॉर्मॅट. हे तुम्ही वेगळं बनवलं होतं का? म्हणजे आमच्याकडे ते नाही, काय? सेल प्राइस आणि आमच्याकडे नव्हतं. हे 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 त्या दिवशी नाही का, त्यांच्या ह्याच्यात बनवलं म्हणजे हा. नाही त्यावेळी तुम्हाला त्याने विचारलं ना प्रॉफिट कसं काढूया, मग ते पटपट काढून दाखवलं त्यांना. ते नव्हतं घेतलं. हा ते करू ते का? काय तर बघा सेम आहे. माहिती आहे ना, पण ते लिहायला लागलं ना. आता बघा आपण प्रॉफिट कसा काढलाय, इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू, सेल व्हॅल्यू मायनस इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू, Investment value. बाय इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू. इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू रिटर्न कळालं. किती आहे, आणि सेल म्हणजे किती लागलं? प्रेझेंट व्हॅल्यू, करेक्ट सॉरी फ्युचर. ही बघा इकडे बघा, ही प्रेझेंट व्हॅल्यू झाली, करेक्ट ही फ्युचर व्हॅल्यू झाली, बरोबर. आणि हे काय झालं पर्सेंटेज. तेच तर काढले, ते फक्त आता नाव त्या- बदलले ना, कन्फ्युज होऊ नये म्हणून नाव बदललं त्यांच्या हिशोबाने. करेक्ट करेक्ट. ऍब्सोल्यूट काढलं. बस बस. पुढे जाऊ. आता डेट आहे 1/1/2025 ला काही पैसे घातले. समजा 50,000 रुपये घातले. 1 2 तर त्याचं मी हा आकडा आहे ना, हा थाउजंड्स मध्ये घ्यायचा आहे म्हणून हे आहे ना, हे मी इथं कॉपी करतो. हा स्पेशल फॉर्मॅट माझ्यासारखं दिसलं का सांगा. कुठला भेटला होता? 100. तर ते 1000 10,000 SIP चा होता का नाही तो वगैरे. हो. आणि हे जे डेट ते झाले की सांगा. कंट्रोल. झालं. कंट्रोल सी जिथं पेस्ट करायचं आहे तिथे जायचं. राईटचा कंट्रोल, लेफ्टचा अल्ट आणि व्ही, कंट्रोल अल्ट व्ही आणि टी फॉर फॉर्मॅट, टीला प्रेस करायचं, एंटर. झालं. हे मोठं आहे ना, त्याला मोठं कर. आलं एक्सपांड कर म्हणजे होऊन दे. आलं. आता माझ्यासारखं दिसलं का सांगा. हा, दिसलं. नाही आता दिसलं नाही तर काय करायचं, हे ह्या XIR डेटला जायचं, इथं नंबरला जायचं, इथं कस्टम करायचं आणि DD-MM-YYY करायचं. ओके, आमचं 2 डिजिट होते, 4 एक होते. हा 4 वालं करायचं म्हणजे आपल्यासारखं दिसेल. फॉर्मॅट फॉर्मॅट सेल नंबर परत कस्टम DD-MM-YYYY आपण लिहू पण शकतो ना, लिहायचंच. वाय वाय वाय. कारण ते US वाले ते फोर्स करत बसतात, त्यामुळे मी सांगतो तसं लिहा. लिहिलं. त्याच्यातले महिना द्या नंबर. हा इंग्लंडचं वेगळं असतं, त्यांचं वेगळं असतं. ड्रायव्हिंगचं इंग्लंडचं वेगळं. हो ना, ते तसं करत बसतात. आलं. DD-MM-4 हा. आता एंटर दाबायचं. माझ्यावर का आलं का बघ. आता हे सेम टू सेम दिसतंय का. हो. त्याला हे बॉर्डर्स लावले का.
बॉर्डर लावून टाका, रंग पेंटिंग करून टाका. हे पाहिजे तर बघा असं लांब पर्यंत घे, 12 पर्यंत घे आणि बॉर्डर हा घेतला, त्याला असं लावून टाकले, 4 बॉर्डर. असं टेबल साधारण दिसणार, होय की नाही? ते पटपट करा. हा? काय इन्सर्ट नाही, काय करणार आहे? तर नाही, इकडे बघ, ह्याला सिलेक्ट केलं, ह्याला सिलेक्ट केलं, असं खाली पाहिजे तिथपर्यंत स्क्रोल केलं, हा. शिफ्ट कंट्रोल F केला किंवा फॉर्मॅटला गेलास, बॉर्डरला क्लिक केला, एक कलर सिलेक्ट केलास, काढला, आउटलाईन मधले, ओके, हे असं छापेल. पहिला सिलेक्ट कर, एक 7, 8, 10, 12 सिलेक्ट कर. कंट्रोल शिफ्ट कंट्रोल F, कटकट येतो. बॉर्डर्स मध्ये त्यात पहिला बॉर्डर्स काढ आणि पहिला नंतर घाल, कलर सिलेक्ट कर, कुठला तरी कलर तुला हवा असला तर पाहिजे असेल तर तुला कळलं. हा, आणि मग बॉर्डर नन कर, मधल्या आणि कडे पाहिजे आतल्या साईडच्या. दिसणार नाही ना, मग आठवलेलं. हो, कधी केलं सर? कुठलं नाही? Black and color दिसणार. हा, okay. ठीक आहे. झालं. ओके. आता आता काय करायचं सांगू का? हो, तिकडं बघ, 01-01-2024 करा. केलं. आता टॅब मारा आणि 50,000 लिहा. 1, 2, 3 50,000 रुपये 1 जानेवारीला घाल. दुसऱ्या महिन्यात त्याच्याकडे पैसे नव्हते, मग त्यांनी काय केलं, 12 मार्च 2024 ला त्याच्याकडं 1.5 लाख रुपये आले. हो की नाही? हे असं दाखवते. असं दाखवायला येईल का सांग? असं दाखवते. सी, इकडं मी ह्याला दोनाला हे असं दाखवते का? हा, ठीक. करायचं का नको? करूया, थांबा. आता ह्याला दोघाला सिलेक्ट केलं, कंट्रोल C केलं. आता इकडं बघ, दोघाला कंट्रोल C केलं, इकडे दोघांना सिलेक्ट केलंय खालच्या, हे खालीपर्यंत मी सेल सिलेक्ट केले सगळे. ओके, कंट्रोल Alt V, ते स्पेशल व्हॅल्यूजला आलं है ना. कंट्रोल Alt V, सगळ्याला सिलेक्ट करायचं पहिला. असं आलंय. फॉर्मॅटला T, एंटर. आता खालचे सगळे त्या पद्धतीने बनते. ठीक आहे. आता माझ्यासारखं दिसतं का टेबल? सेम. हो. आता इथं काय झालंय, त्यांनी उलट घेतलंय, कारण DDMMYY म्हणालेलो आपण. तर 12 मार्च 2024 ला आपण अजून पैसे घातले, उलटच झालं ते. ओके, याचं का होते असं? येस, इकडं बघायचं, इथं बघ, इथं आहे ना. त्याला मी राईट क्लिक केलं, ऍडजस्ट डेट अँड टाइम. आता इथं चेंज टाइम फॉर्मॅट माझ्यासारखं करत चल, म्हणजे तुझं होत. बरोबर आहे. आहे नाही 3-12 घेतले. इकडे बघ, इथं राईट क्लिक कर. बघ की, इथं राईट क्लिक कर ना. डिसेंबर झाला ना, महिन्यातच झाला. इथं राईट क्लिक कर, ओके. ऍडजस्ट डेट अँड टाइम आलं, राईट क्लिक करायचं तिथं. डेट. हा, हे माझ्यासारखं दिसलं का बघ, फॉलो करायचं तसं. हा, ह्याच्यामध्ये चेंज डेट अँड टाइम फॉर्मॅट आले, त्याला क्लिक केलं. आता हे शॉर्ट डेट आहे, याला
17/4 हो पण वरचा आहे ना सर 4/5/2017 4/5 परत महिन्यात दाखवते हो. मंथ आहे हा कशा मंथ एप्रिल आहे बघायचं. हा ठीक आहे तो पण दाखवेल. पण हा 5 म्हणजे मी दाखवते कळत नाही. एक मिनिट त्याच्यात अजून कस्टमरला असतंय. एप्रिल तुमच्या इकडे माझ्या इथे सेम आहे जरा. हो ना हे माझं नाही आहे हे ह्यांचं आहे. हा पद्धती त्यांचा नाम करतो ते. ते डिफॉल्ट सेंड करून Default टाकतात ते. करून टाकलेलं. नंबर फॉर्मॅट परत तिथं आणलंय सर्व. इथं आपल्याला टाकता येत हे नाही असं काय करा आता 5/4 दिसेल ना तसं करून टाका. 4 मध्ये कुठे 4 आहे हे 4 हा, आहे तेच Atleast. आहे ठीक आहे हे करून टाका at least. 2 डिजिट मध्ये हा, येणार. त्याच्यात आहे अजून सेटिंगला पण सध्या हे करून टाका. केलं काय? एक मिनिट. हा हे बघ, हा 17/4/5 वेनसडे एप्रिल 5. हा, बस बरोबर. ते राहू देत. बरोबर. आता हे बॅक ह्याला एकदा बॅक करा आणि क्लोज करून टाका. सकाळी तर खाली तेव्हा 1.2. तुमची लॉंग डेट सुद्धा लॉंग डेट काहीतरी वेगळी दिसते. लॉंग डेट 2025 दिसते 9 आणि 16 असं दिसते तुमची लॉंग डेट. शॉर्ट डेट अशी काय झाली किती आहे तारीख आज? 16 हा 16 तारीख आहे ना. हो असं दिसत पाहिजे बघू काय म्हणतो. हा तुमचं हे बदललं नाही वाटतं. नाही बरोबर. तसंच झालंय सर. त्यांना काहीतरी अप्लाय केलं नाही ना केलं नाही? App केलं का? नाही ते नाही जे सिलेक्ट केलं ते देतं की बरोबर 17/4. आलं ना खाली? नाही त्याचा बरोबर खाली नाही ना खाली असं खाली नाही आलं पण ह्याला आलं का? एक्सेल मध्ये एक्सेल मध्ये काय करूया 12/03/2025 असं केल्यानंतर हे असं येतं का बघ. सॉरी 25 आलं आता. 12/02/2024. हा आलं. आलं ना. ठीक आहे ह्याला आता 1 जानेवारी किंवा दोन्ही सारखंच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जरा समजा कन्फ्युज असेल तर काय करायचं माहिती आहे काय ते स्पष्ट आपण त्याला त्याला स्पष्ट इनपुट द्यायचं आणि तो लिहिताना व्यवस्थित आपण करून टाकायचं त्यास त्याला समजेल. ओके त्यानंतर आपण 15/5/2025 सॉरी 24 ला त्यांनी 2 लाख रुपये टाकले 1 2 3 4 5 फ्लॅश घेतलाय चालेल ना मायनसच्या ऐवजी चालेल. त्याला का डेटचा फॉर्म्युला पण डेट व्यवस्थित पाहिजे. इथे कळलं. येस आता काय झालंय इथं आता मी खालचं सोडून देतो बाय द वे काय आता इथं ही प्रेझेंट डेट आहे ही आजची. तर आजच्या डेटला इथं शिफ्ट कंट्रोल सेमिकोलन दाबायचं नाही कंट्रोल सेमिकोलन दाबा कंट्रोल सेमिकोलन म्हणजे प्रेझेंट डेट येते ऑटोमॅटिक. सेमिकोलन हा बरोबर आलं का असं मग एंटर मारायचं. ते आता 16/9/2025 आलं. हो आलं. येस मी माझ्या सेम असतील का काय करायचं मला करंट डेट इन्सर्ट लिहून करायला टाकू बघा. का? हा टाकलं लिहून. ठीक आहे इकडे उलटा फॉर्मॅट आहे हा बरोबर कलर येतो इकडे. हा ठीक आहे आलं. आता बघा इथं ऍक्च्युली किती रुपये झाले 4 लाख रुपये इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे सगळे मिळून. बरोबर आता इथं आहे ना आजची व्हॅल्यू लिहायची डीमॅटला जे काही दिसतंय ते लिहायचं. आता 4 लाख आहे त्याच्याऐवजी आपण काय करूया 6 लाख रुपये लिहूया. ठीक आहे. आता 6 लाख लिहिताना -6 लाख लिहा 1 2 3 4 5 कुठलं तरी एक मायनस जायला पाहिजे. बरोबर ते आता भरलेत म्हणून मायनस करा किंवा हे मायनस करा काही पण. दिलं.
आता XIR चा जो फॉर्म्युला आहे XIRR म्हणजे इक्वल टू XIRR तिथपर्यंत बघा बरं आलंय का? कारण मध्ये मध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे ना, ते कसंही टाकलाय त्यांनी पैसे आलं असं तिथपर्यंत आले. Yes. बरोबर. आता व्हॅल्यूज जे आहेत ते अमाऊंट ह्याला न्यायचं इकडे आणि इथपर्यंत सिलेक्ट करायचं सगळ्या सहित लास्ट -6 lakhs पर्यंत. हा. ओके, व्हॅल्यूजला कुठल्या सिलेक्ट करायच्या सगळ्या. हा, ठीक आहे. वरून पासून हा. इन आणि आउट दोन येईल, सगळ्यात लास्ट वाली असायला पाहिजे आउट वाली. हा. आता कॉमा प्रेस केला तर डेट्स आले. हो. डेट्सला पण Same. सेम सिलेक्ट करायचं असं. ठीक आहे. हम्म. गेसला काही लिहायचं नाही, डायरेक्ट ब्रॅकेट कम्प्लीट करायचा. असं आलंय का इथेपर्यंत? इथपर्यंत आलं डायरेक्ट ब्रॅकेट कम्प्लीट का? ब्रॅकेट कम्प्लीट. हा. हम्म. केलं एंटर. व्हॅल्यूज येते का बघा? 0 आलं. 0 आलंय का व्हॅल्यूज? व्हॅल्यू आलं. 0 आलं. माझं ते उभ्या रेषा आहेत म्हणून आहे आपल्याला काही हा नाही तसं कसं. आहे का? नाही माझं काय तर चांगलंय. हे उलटे आले, हे उलटा, हे उलट लिहायला फॉर्म्युला उलटा सुलटा व्हायला लागलाय. हे बघा इथं एक नाही, इथं वर आहे ना, हे असं घेतलंय त्यांनी, हा तेच मला इकडं असं घेतलंय आणि खाली इकडं परत इकडे घेतलंय. मग त्याला फॉर्मॅट लावावं लागलं आणि ते कळेना. फॉर्मॅट प्रिंटर करा की वरच्या याला पकडून. फॉर्मॅट प्रिंटर केला की हा मग इथं केला. वरच्या याला हे बघा हा तेच त्याला हे घेतच नाही. मी काहीतरी एक गप्पा साईडला जातं. हा, मी इथं लिहिलं जानेवारी 2025. तिथं पण लिहा 12 मार्च. इथं 16. आता कुठला चालू आहे? सप्टेंबर 2025. तर वरती 25 झाले बघ, आता तुम्ही 24 करा. 24 असणार ते. हा बरोबर. हे परत उलटच घ्यायला लागेल. हा वरती बघा. ते ना त्या तारखेच्या याच्यामुळे गंडायला लागले ते ऍक्च्युली. त्याला काय करूया, नंबर फॉर्मॅट कस्टम तिथं घ्या. घेतलं तरी इकडे घेऊन बघा. आता वरती वेगळं काही ते असं. आता व्हॅल्यूज दाखवा. ठीक आहे, ह्याच्याप्रमाणे जाऊया. ते काय आपलं ऐकत नाही. तिथे काय म्हणतंय 1-1. ठीक आहे. हा, ह्याला काय करतो मी 01 जानेवारी जानेवारी करा. आणि त्याला घ्यायचं ते घेऊ दे. बरोबर 2024. हा तर 2024. खाली त्या 12 मार्च 2024. 12 मार्च मार्च 2024. इकडं बघ, इकडं बघ, इकडं बरोबर. बरोबर. त्यानंतर 15 कुठले डाव 15 मे. मे. 2024. हो तिथं. आणि ही आजची तारीख. आजची तारीख 16 सप्टेंबर 2025. 16 येत आहे. सप्टेंबर 2025. बघा हे गंडायला लागले. हा परत तिकडं काय ते सांग. अमाऊंट 0 आली. 20% रिटर्न पडला. माझं 0 येतो. नाही त्याला पर्सेंटेज लावा घे. पुढे जाऊ. इथे हा त्याला पर्सेंट साईन लावा. 32%. खालचं पण चेक करायचं. काय 32 काय आलं मग? 32 हो अमाऊंट सेम आहे ना. हो डेट same. डेट बघा 1-1 आहे का?
इथं मी 3 करून टाकले. नाही बारा नाही ते थांबा जरा एक मिनिट. इथं मी 15 पाच करू. हा हे बघा 32 आले. आलं की डबल डिजिट पण करून टाकतो. मी काय माझ्या सिस्टमला काय केलंय माहिती आहे का, मी ऑपरेटिंग सिस्टमला जाऊन आहे ना इंडिया लावले आणि DDM. 32.16 दिसतंय बरं का. पण हे एक एकला 50-50 आहे का बघा. पर्सेंटेज कसं केलं पर्सेंटेज लावलं रे इथं. अब इथं गेलो आणि पर्सेंटेज साईन प्रेस केलं. एंटर मार आणि डबल डिजिट परत एक तास असते खाली डेसिमल वाढवायचे कमी करायचे. डेसिमल तर 2 वेळा अजून एकदा पुढचा पण कार्यक्रम 32.16 आमच्या दोघांचं बरोबर. तिकडे नॉट 6 काय येते मला सांगा 50,000 आहे. सेम आहे सगळं. ते 1 इथं मायनस दिसतं. तुमच्या दोघांचे सेम आले याचा अर्थ इथं माझ्या इथं काहीतरी गडबड आहे. हे सेम दिसते का तुमच्या इथं? हो इथं बरोबर आहे सगळं. तुम्ही 15च्या ऐवजी 12 घेतलंय म्हणजे कुठलं? मेला हा. 15 करा. इथं हा तिथं 15 करा. आता येणार हा आला डेजमुळं ते 3 दिवसांमुळे घोळ ते सर्व अहो एका तासाचा फरक पडेल एका सेकंदाचा. ऑप्शन ट्रेडिंग कसलं आहे मग एका सेकंदात तुम्ही सुसूला गेले शॉर्ट ते झालं लॉंग शॉर्ट झालं. इथं काय अर्थ आहे, जानेवारीत त्यांनी 50 घातले, मार्च मध्ये 1.5 घातले, 15 मे मध्ये 2 घातलेत आणि आज त्याची व्हॅल्युएशन 6 लाख आहे. मिळाला त्याला काय तर पाहिजे CAGR 32% मिळाला. स्टॉप करायचं थांबायचं ना कसं 10:30 समजेल की? ते माझं मग उद्या बघू ना. ते डेटचं आपल्याला बघायचं तो उद्या बघू. काय सांगा पाहिजे तर आता कल्याण करून जाऊ, विषय मिटवून जाऊ. काय करायचंय तुम्हाला सांगा. ते ओपन करायचं हे झालं. हे झालं हा ऑल वेल बेस्ट, फंटास्टिक फॉर्म्युला. जपला तर बघा नाही तर सोडून द्या. त्यानं काय असं म्हणजे लाईफ मध्ये त्यानं काही फरक नाही खूप फरक. नाही 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 जेव्हा कसं use करायचं? जेव्हा 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 पर्सन म्हणतो हा. मी डीमॅटला टाकलेत पैसे, हम्म. तो म्हणतो मला एवढा रिटर्न आहे. एवढं तर हेच सेम गोष्ट मी त्याला सांगतो Shares- कुठला Shares- ठिकाण मला दाखवत नाही झिरोला पण दाखवत नाही. कधी वापरायचा जेव्हा कन्सिस्टन्सी नाही, मी कसेही पैसे टाकले. समजा एक शेअर्स घेतला मी 10 लाखात हा. एक सामान घेतलं, तर पुढच्या महिन्यात काय नाही गेले, पुढच्या महिन्यात हा 6 महिन्याने वाढणार Consistency नाही. 20 आलाय 1 लाख रुपये टाक. बरं मग एक्सआयआरचा आता कॅदर रिटर्न माहिती आहे कंपाऊंड याचा काय लॉंग फॉर्म कंपाऊंड एक्सआयर म्हणजे हेच आहे इंटरेस्ट रेट रिटर्न असंच आहे त्याचा. Okay. एक्स आहे कसं पण टाकलं तर असं. ओके Exponentially एनी टाइम थोडा फरक आहे CAGR चा. हा CAGR आहे हा, त्याला खरं एक्सपोनेन्शियल समथिंग लॉंग फॉर्म आहे. त्याच्यापेक्षा ऍक्युरेट असतो बरोबर. CAGR पेक्षा. CAGR पेक्षा हा accurate. इन्शुरन्स वाले सगळे एक्सआयआर दाखवतात काढून. ते चुकीच दाखवतात कारण तिथे कन्सिस्टन्सी आहे. मग एक्सआर ते नाही दाखवायला पाहिजे ना. हा मग तो काय आहे की मग एक्सआयआर मध्ये दाखवतो. तुम्ही म्हटलं एक्सआयआर का दाखवताय तुम्ही सीएजीआर ला दाखवा ना मला. CAGR नाही दाखवू शकणार ते. मग ते चुकीचं शिकवतायत ना ते क्लायंटला. सगळं इन्शुरन्स मध्ये बघ सगळे इन्शुरन्स वाले एक्सआयआर म्हणतात. ते हे बघा, requested amount एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न हा, बघेच हे खरे कळतात. खरे का कळतात कारण हे 50,000 रुपये हम्म. ह्याला घातलेत, आणि ह्याला त्याला- रिटर्न किती आहेत, हे एवढ्यात घातलेत, मग ह्याला रिटर्न किती, ह्याला किती की ह्याला रिटर्न किती आहेत, ते सेपरेट काढून काढणार ना. त्याच्याविषयी ते व्हॅल्यू दिली, हे दिलं, केवढं काम झालं आता एक काम करू सर. ओके इथं करा बघू 4,10,000 करा फक्त बघू मायनस. हा अगदी बरोबर आहे बघा. इन्शुरन्स वाल्याचा फॉर्म्युला एवढेच वाढतात. इकडं आमचे 5 लाख होऊ शकतात किंवा 6 लाख होऊ शकतात म्हणजे आपल्याला बरोबर का नाही. बरोबर. आता माझ्या हिशोबाने इथं मायनस टाकायला पाहिजे. तसे काय नाही प्रॉब्लेम. हा सिम्पल आहे ना. किंवा काय करा, हा ह्याला 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 मायनस नाही टाकणार, हा कशाला तरी मायनस टाक. इथं मायनस ऍक्च्युली कायद्याने इथं मायनस इथं टाकायला minus पाहिजे. टाकायला. माझ्याकडे आणि जातात इथं ना plus पैसे. टाका. हा पण आता कसं प्रत्येक ठिकाणी मायनस Minus देण्यापेक्षा देण्यापेक्षा त्याला खाली मायनस करा. ठीक आहे म्हणजे उलट केलं. हम्म. आपण समजताना तसं समजायचं. इन्व्हेस्टमेंट कडे आले करायचं आणि हे डिडीम केले. तर आता हे कसं तुमचं 10,000 क्वालिटी दाखवलं. हा येस 1 लाखाची 10,000 रुपये वाढ. डिमांड वाले आले त्यांना सांगायचं ठीक आहे कुठल्या तारखेला घेतले रेट सांग. स्टेटमेंट काढलं आणि याच्यात डेट टाकल्या आणि एका ह्याच्यात अमाऊंट टाकली
आजची व्हॅल्युएशन डीमॅटला जाऊन कळणार. व्हॅल्युएशन खाली टाकलं मायनस मध्ये. आता झिरो दाखवायला लागले. नाही दाखवत नाही तर मी झिरोदाची आर&डी केले फुल. हो माहिती आहे. माझ्याकडं झिरोदा आहे, ॲलिस ब्लू आहे, तुझं शेरखान आहे, हे सगळं वापरलं. ते स्टॉकची दाखवतात का? आणि याची पण दाखवतात का आता? दाखवत नाही, ते खूप झोडवालं आहे. कसं सांगतो ते XR कसं दाखवतं. ते काय करतात, समजा तू 1,00,000 रुपयाचे शेअर्स घेतलायस आणि तू 1,15,00,000ला विकलास. पुढच्या वेळी काय केलास, 1,15,00,000 रुपयाचे दुसरे शेअर्स घेतलास आणि चालू आहेत ते तुझे, तर इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 1,15,00,000 रुपये दाखवत. प्रॉफिट तर मागचं झालं ना सर. प्रॉफिट 1,15,00,000 दुसरी गोष्ट, तुझं 1,00,000 रुपये घेतलास शेअर्स आणि तू लॉसमध्ये गेलास, 80,000ला विकलास. आता 80,000ला जे घेतलेत परत, त्याची किंमत 1,60,000 रुपये झाली. 8 दुनी 16. ते म्हणतात की डबल झाले रिटर्न. म्हणजे पण तुझी ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट किती आहे? 1,00,000. 1,00,000ला 1,60,000 रुपये झाले, म्हणजे 60% रिटर्न पाहिजे कंपाऊंड ऍब्सोल्यूट रिटर्न मध्ये. ते दाखवतात डबल झाले पैसे 100%. पण तुझी ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट 1,00,000 होती ना, 80 नव्हती. तर पहिले त्यांच्या डिक्शनरीमध्ये XR शब्दच नव्हता पूर्ण ते डिमॅट. टाकतात उगीच, आता टाकायला सुरुवात केली त्यांनी. टाकतात खरं. ते कसं आहे, तुझी आत्ता इन्व्हेस्टमेंट अमाऊंटवर टाक. म्हणजे बघ मला तर स्टॉक पण द्यायला लागले का आता XR, पण ते पण खरं चुकीचं कसं आहे सांगतो मी तुला. 1,00,000 रुपये तू इन्व्हेस्ट केलेस आता फ्रेश. कधी टाकला होतास? जानेवारीमध्ये टाकलेला. बरोबर. इथे तू शेअर्स विकलाच नाहीस आणि टाकत राहिलास, तर XR हा बरोबर येणार. प्रॉब्लेम तसा नसतो. विकतो ना. मग आता 1,00,000 रुपयेचा अबे इथे 50,000 रुपये म्हण, इथे एक आणि एवढी व्हॅल्यू समजा 6,00,000 रुपये असले. 1 2 3 4 5 तू म्हणणार काय एवढा पडला रिटर्न. हा बरोबर का नाही आहे? कारण 50,000 रुपयाचे तू शेअर्स घेतलेलास, ते तू 70,000ला विकलायस मध्येच. आता ते दाखवते 70,000 इन्व्हेस्टेड. ही एंट्री गेली, ते एंट्री गायब. 32% लागत होतं का ते? नाही ही एंट्री गेली, गायब झाली. बरोबर. मग काय दाखवतात, ही परत कधी परचेस केलास तू? तर समजा परचेस कधीतरी केलास दुसऱ्या महिन्यात, फेब्रुवारी महिन्यात तू परचेस केलास. फेब्रुवारी महिन्यात किती रुपयाचे केलास? 70चे केलास. ओके. 50ची एंट्री गायब झाली ना. 20,000चं प्रॉफिट आहे ती, हो. तो कुठं गेला? पण ते दाखवताना 50,000ची एंट्री दाखवत नाही आहे. कळलं का? ते दाखवत आहे 70,000 तू इन्व्हेस्ट केलेस. 50,000चं सेल केलं ते दाखवत नाही. 20,000 प्रॉफिट आहे ना, त्यावेळी सुद्धा चुकीचं दिसतो. आता गंमत कधी होते, 50,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले एक तिथं 50,000 रुपये इन्व्हेस्ट केलेस आणि त्याचे 35,000 रुपयाला विकलास. इथं गडबड. इथे ते वाढीव दाखवतात. पुढच्या वेळी काय केलास तू? 35चं पुढच्या महिन्यात दुसरा त्याला शेअर सापडला, होय की नाही? आणि इथं तू पैसे किती घातलास? 35,000 रुपये. ऍक्च्युली तू लॉस मध्ये आहेस, 15,000 रुपये. आता हे 35चे झाले 70, तर इथे ही वाढणार आहे 70 होणार. हा तुझं 37% प्रॉफिट नाहीच आहे. मागचे 15,000 रुपये लॉस झालेलं काय? त्या ह्याच्यात त्यांनी असं दाखवायला पाहिजे, किंवा तू एक्सेल मध्ये असं लिहायला पाहिजे की 50,000 रुपये मी घातलेले. करेक्ट. इथं काय झालं, इथं तू 4/2024ला मी 35,000 रुपये विकले. 35,000 झाले व्यवहार, होय की नाही? मायनस केला. आता इथं मी पुन्हा काय केलं, परत ह्या 5 मे मध्ये 2,35,000चे शेअर्स घेतले. हे 2,35,000चे घेतले. आता हे व्हॅल्युएशन दाखवलं तर तो व्यवस्थित दाखवणार. कळलं मी काय म्हणलं? बरोबर. हा.
अदरवाईज तो CAGR चुकीचा दाखवत बसणार. असं दाखवत नाही तर त्यांना इंटरेस्ट नाही. आरसा दाखवला की संपला ना, विषय संपला त्यांचा धंदा पण संपला. ते मायनसचं बघूया म्हणजे तुमचं झालं हं. असेल तर डेटचं हा ती फाईल ओपन करा तुम्ही पाठवलेली. ओके. हा तेच हा त्याला मोटर झालं. आपल्याला सिम्पल मी सांगतो का काय लॉजिक लावायचं. हे ELSS मध्ये आहे. आपल्याला 3-4 कॉलम लागणार आहे. काय जास्त सांगायची गरज नाही, तुम्हाला लक्षात आलं असेल. हो रेकॉर्डिंग चालू किंवा ठेवा तसं. नाही असं हा, आपण पुढच्याला उपयोग होईल कोणाला लागेल तर. हो हे डेट आहे ना. हा आता ही डेट आहे परचेस डेट घ्या सर पहिला. परचेज डेट ही नाही आहे. परचेस डेट आहे ना ती. ही परचेज डेटच आहे ना. हा बरोबर. हा. हा आता इकडे जावा. हे मधलं मला वाटतं अमाऊंट बिमाऊंट पाठवून शकतो. तेच आहेत की का. हा हा ट्रान्झॅक्शन. आता ही लॉक फ्री डेट झाली. आता 14/9/24 ला ते फ्री झालं युनिट बरोबर. बर हा तर मला लॉकड टोटल युनिट्स किती आहे आणि फ्री किती आहेत असा डेटा लागतोय ना त्या याच्यामध्ये. डिमॅट टू ते डिमॅट. लॉक फ्री कधी होणार ते सांगताय का. हा लॉक फ्री झाला तो. बर हे बघा 15/9/21 ला टाकला तो 3 वर्षानंतर. तुम्हाला ह्याच्यातले कुठले लॉक फ्री झालेत हे पाहिजे. ऍज ऑन डेट पाहिजेत मला. हो आता का ऍज ऑन डेट पाहिजे कारण माझा येऊन मागच्या सप्टेंबरला ट्रान्सफर झाला. हे बघ, एंजलचा मला report मला काढ. सांगा हे लॉक फ्री डेट आहे. हे लॉक कधी होणार आहे एवढंच सांगणार आहे. बरोबर आहे की नाही. आजच्या डेटनं मला पाहिजे. तेच ते सांगतो तुम्हाला. हा तुम्हाला एवढंच पाहिजे कशाचे रिडेम्पशन मारायचं आणि नाही मारायचं. रिडम्पशन नाही मारायचं आपल्याला. हा मला डिमॅट टू डिमॅटला काय म्हणता येते की ह्या स्कीम मधल्या ह्या पोलिओचे एवढे युनिट फ्री आहेत आणि एवढे युनिट लॉक आहेत टोटल असं मागतो. तुम्हाला हा टाईप करायचं. काय बरोबर. हा. किंवा हाच रिपोर्ट याच्यामध्ये काय झालंय मी सांगतो. नाही सांगतो सांगतो. तुम्हाला एवढं पाहिजे ना आजच्या तारखेला कुठले लॉक फ्री आहे. लॉक फ्री आहे आणि लॉकड पण आहे. लॉक पण आहेत ना काय काय खाली जावा की दिसेल ना. आणि प्रत्येक सीट 3 वर्ष लॉक असणार ना. हम्म. लॉक फ्री काढले की लॉक ऑटोमॅटिक येणार. लॉकड इन स्कीम लिहिले की माझ्यात. हा 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 पण ह्यो कधी आहे बघा इकडे 15/9/21 बरोबर आहे. आता हा 1 वर्षापूर्वीचा रिपोर्ट आहे. आजचा काढा की संपला विषय. नाही निघत ना कारण माझ्याकडे एनजेचं हे नाही ना. आता एनजेतून EM सगळा इकडे आला ना माझा. आलं का लक्षात. अशी गेम माहिती नाही केलेली. मी ऍज ऑन डेट रिपोर्ट काढला ना म्युच्युअल फंडचा तो नाही दिसणार ना त्यांच्या ह्याच्यात मला. इन्व्हेस्टरला ट्रान्सफर झाला इन्व्हेस्टरला नाही दिसत. ते मला कळलं नाही कुठे. इन्व्हेस्टमेंटला बघायचं का कुठे. इन्व्हेस्टरला विचारलं की बाहेर होऊन जाईल. कारण हा आता त्यांनी सॉफ्टवेअर थ्रू काढून दिलं. हा कशाला मगजमारी करताय. इन्व्हेस्टमेंटचं मी एक लॉग. कारण इथं ना तुमची चुकायची शक्यता आहे. हा म्हणूनच तर थांबवलं. फॉर्म्युला आपण लावू शकतो. हा पण ह्याच्यात चुकलं तर तुमचं रिजेक्शन येईल तिकडं. हा ते मग एक करून बघू ना. रिजेक्ट झालं तर कुठं चुकतंय ते बघायला येईल ना. आणि ह्याच्यात काय होतं सॉफ्टवेअर थ्रू का घ्या म्हणतो हे कारण हे आहे ना इन्व्हेस्टमेंट एक्झॅक्टली मध्ये कुठं कळेल आपल्याला. ते विचारायला पाहिजे त्याला. त्याच्यामध्ये एक आहे रिपोर्ट्स मध्ये ते मग प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल काढावा लागणार हो ना. कारण इंडिव्हिज्युअलच टाकणार आहे आपण हो फॉर्म. हो. कारण सांगतोय इथं हे डेज आहेत ना हे डेजचा हिशोब नाही आहे. इथं जे लॉक फ्री युनिट टाकलेले आहेत लॉक हा. फ्री हम्म. डेट हम्म. ती ऍक्च्युली ट्रान्झॅक्शन टाकताना ते बरोबर लीप इयर वगैरे सगळं कन्सिडर करून लॉक फ्री डेट टाकतं आधीच. करेक्ट 3 वर्ष. त्या ती लॉक फ्री झाली तर ते रिपोर्ट मध्ये खाली दिसतं. सांगतो ना मी आता. आपण जर केलं तर आपल्याला लीप इयर साधं इयर हे पकडून करावं लागेल. लॉजिक लक्षात घ्यावं लागेल. बरोबर. हे कॅम्स कार्वी सीबीने ऑलरेडी डिफाईन केल्यामुळं रिपोर्ट काढलेला परवडेल आपल्याला इथं. लक्षात आलं. इन्व्हेस्टमेंटला विचारू का. इन्व्हेस्टमेंटचा रिपोर्ट काढलेला परवडेल. एक्सेल शिकायचं असलं तर मला माहिती आहे कसं करायचं. हम्म. पण ह्याच्यात तुमचे इफर्ट्स वाया जायची शक्यता आहे. हम्म. आणि हे दाखवले त्यात समजा लीप ओव्हर आपण नाही घेतलं किंवा मध्ये काहीतरी लीप इयर आलं तर आपले डेट चुकणार आहेत. हम्म. 1 दिवसानं घ्या. मग त्याच्यात नंबर ऑफ युनिट जर तुम्ही टाकायला चुकला हम्म. तर तिथे रिजेक्शन मारणार आहेत. बरोबर. त्यावेळी सॉफ्टवेअर टाकलेलं बरं होईल. हा नाही program. विचारू का? सांगा की. Data याच्यावर. हा हा हो हे चालू आहे. नाही बंद करून टाका.
आता काय झालं सर, मी दर महिन्याचे आहे ना एक्सपेन्सेस लिहिलेले आहे. हा मला कॉमन एक्सपेन्सेस काय आले? कॉमन. हा म्हणजे कॉमन म्हणजे आता इथं केबल लिहिलंय, तर याच्यात बी इथं केबल आलाय, इथं केबल आलंय. तर दर महिन्याला मग म्हणजे आतापर्यंत किती खर्च त्याच्यात हा हा झाला? हा ह्याला काय करा माहितीये का, त्याला युनिफॉर्म करा. म्हणजे बघा, हा डेटा आहे की नाही, हा डेटा असा टाकायच्या ऐवजी हम्म. तुम्ही हा समजा जानेवारी कंट्रोल ही अमाऊंट आहे ना, हम्म. कंट्रोल सी. संदीप लक्षात आलं का? बोल त्यांचं बोल. नाही का माहितीये का, कारण आपण लॉजिक लावलं ना, तर आपण एक्सेलने लॉजिक करू शकतो, पण तुम्ही ते वापरणारे तुम्ही फॉर्म फिल करायला तिथं चुकलं तर अननेसेसरी 15 दिवस वाया जाते. नाही मग एक काम करू ना, हे बघा. इन्व्हेस्टमेंट कडनं काढलं ना तर हम्म. रिपोर्ट सरळ मिळेल. इथे कसं टुडे काढला ना आणि ग्रेटर इफ हा, टुडे इज म्हणजे ग्रेटर ते दॅन आजची डेट टाकणं म्हणजे आज मी इफ अपलोड टुडे इज ग्रेटर दॅन दिस हा देन असा रिपोर्ट येऊ शकतो. करेक्ट. पण तो रिपोर्ट काढला तुम्हाला युनिट सुद्धा कळते, पण मी म्हणतो ती रिस्क आहे उगीच. समजलं का? त्यापेक्षा इन्व्हेस्टरला विचारा की मला लॉक फ्री वाला केलं तर काय करायचं, कसं करायचं, ते सरळ रिपोर्ट काढून हे करतो. सोपं होईल. कारण ते आहे ना रिअल लॉजिक असतं, लीप इयर नाही लीप इयर सगळं पकडून. बरोबर. आता त्याला कसं आहे, तुम्ही टाकला समजा नाही सक्सेस झाला, इन्व्हेस्टरला विचारू शकता अरे कुठं गेलं लॉजिक तुझं. कारण तुम्ही एकावर नाही हो, तुम्ही 100 लोकांवर अप्लाय करणार आहे, म्हणून मी इफर्टची रिस्क म्हणतोय. फॉर्म्युला आपल्याला जोडता येईल. लक्षात आलं ना मी काय म्हणतो? तर हे एक्सेलने आपल्याला हेल्प करायला पाहिजे. बरोबर. ते जर अडचण केली तर मग काय गडबडचा पाठ. हे बघा, ते व्ह्यू करतो इथं आणि मी ग्रीन लाईन काढून टाकतो, हे दिसलं इथं. म्हणजे ते काय हा त्या म्हणजे इन्कम. बर असं प्रत्येक म्हणजे सर. बरोबर आहे. आता इथं काय करा माहितीये का, एक्सपेन्सेस प्लस केलं, अजून प्लस करतो आणि हा झाला महिना, एक्सपेन्सेस हा महिना. हा आणि ह्याला मी करतो डबल क्लिक, कंट्रोल झेड, इकडे गेलो, कंट्रोल डी दाबलं म्हणजे डुप्लिकेट. ठीक आहे. आता इथं मी लिहितो मंथ एक्सपेन्सेस अमाऊंट, इथंपर्यंत कळलं. हे करूया सेपरेट पहिला. आता इथं गेलो, आता हा तुमचा एक्सपेंडिचर आहे हा. हा पण हे सेम नाही आलेली, खाली वरती खाली झालं. नाही नाही त्याचं काय नाही प्रॉब्लेम. बघा हे घेतलं आणि हे वरचा घेतला त्याला टाकला इथं, सॉरी कंट्रोल झेड इथं टाकलं है ना. आता इथं आला, महिना कॉपी केला आणि हा महिना जोडला इथं. चल हे बघा इथं आलं, ते मी कॉपी केलं. समजलं? असं सेम करायचं. आता सेम करायचं. आता इथं लावायचं, बघा शिफ्ट कंट्रोल एल, एल लावला, एल म्हणजे काय फिल्टर लावला. हा आता इथं हे बघा इथं बघा, त्याला मी घेतलं सिलेक्ट केला, एल लावा नाही तर नाही लावा. बघा मी इथं सिलेक्ट केलं इथं आणि इथं इन्सर्ट पिव्होट टेबल. आता हे एक्झिस्टिंग मध्ये मी इथं लावतो, ओके आणि ओके केला. काय म्हणतं, एक्झिस्टिंग ह्याच्यात इथे घे म्हटलं त्याला आणि एंटर केलं, ओके म्हटलं. ऍटलिस्ट टू रो सोर्स, काय म्हणते, the command requires at least 2 rows on that. Cannot use command only one row. सध्या मी उडवून टाकतो, त्याच्यामध्ये घेतला. एखाद्या वेळेस असू शकतो.
याला इथं आला इन्सर्ट पिव्होट टेबल सिलेक्ट झालंय. एक्झिस्टिंग वर्कशीट वॉन्ट टू पिव्होट टेबल इथं घेतला, इथं झालं, ओके केला, ते आलं. ठीक आहे. आता हे पाहिजे तर क्लोज करा, राईट क्लिक, पिव्होट टेबल शो इथं नेऊन ढकलला. ठीक आहे. आता तुम्हाला काय पाहिजे, मंथ वाईज पाहिजे है ना. मंथ वाईज पाहिजे तर ह्या कॉलमला टाकूया, बघूया कसं होतंय. आणि एक्सपेन्सेस हा हेड आहे, तो टाकला रोला. ठीक आहे. आणि व्हॅल्यू जी आहे अमाऊंट ही टाकली समला. तर बघ तुम्हाला फेब्रुवारीमध्ये ह्याच्यात कसे कसे आले ते सगळं कळलं. तर बघा आता तुम्ही टोटल किराणा जानेवारी महिन्यात एवढे झालेत, एवढे हे झालेत आणि टोटल एवढे खर्च झाले. असं तुमचं वर्षाला रिफ्रेश करत गेला तर फॉर्म्युला जाऊ द्यायचा सेव मी फक्त इकडलं बदलतो हे इकडलं बदलायचं म्हणजे काय करायचं सांग. हे आहे की नाही? हे मागं हे बघा खाली इथं केलं. झाले. हा फेब्रुवारी आता आता मार्च गेला. मार्च घ्यायचं, हा मार्च कॉपी करायचा पहिला. मी एक अजून करून दाखवतो, पेस्ट केलं, अप केला. तर बघा की एक्सपेन्सेस परत नाही घ्यायचे, खालचं वाला घ्यायचं, हेडर नाही घ्यायचं. हा कॉपी केला, असं केलं, ह्याला पेस्ट मारलं. आता इथं खाली गेलं, त्याला वर ढकलला, कंट्रोल. हा आता इथं काय होणार आहे, तुमचा जो सोर्स आहे, सोर्स हा चुकीचा असणार. सोर्स फील्ड सेटिंग कुठे गेलं, सोर्स टेबल ऑप्शन, सोर्स जो आहे ना आपला तो मार्च तिथपर्यंत सिलेक्ट तिथपर्यंत घेतला होता. फॉर्मॅट सेल, रिमूव्ह, शो फील्ड, व्हॅल्यू सेटिंग, पिव्होट टेबल ऑप्शन, कुठे आहे? हा सोर्स इन रेट फॉर्म्युला डेटा मध्ये पिव्होट टेबल जाते सोर्स म्हणून एक असतं. नाही हा ओके, अनालाइज, बघा सोर्स अनालाइज मध्ये आहे. सोर्स डेटा जो आहे चेंज सोर्स. आता हा जो डी सांगतोय तो मी ह्याला काय करतो, परत सगळं डिलीट करतो. सोर्स वाल्याला इथे जातो, याला असं घेतो, असं करतो आणि डायरेक्ट खालचं दाबतो. कायमचं खाली 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 जेवढं तुम्ही खाली काय घालू नका, हा त्याच्यामध्ये फक्त ते त्याच्यामध्ये काही करू नका, नाहीतर मग गोंधळ. तर बघा हे घातलं. आता हा आला, त्याला जाऊन डेटामध्ये गेला, रिफ्रेश ऑल, बघा मार्च चालू. हे प्रत्येक वेळेस मला रिफ्रेश करावं लागतं. रिफ्रेश ऑल करायचं किंवा बंद करून चालू करायचं. रिफ्रेश ऑल हे सगळं येत गेलं, ऑटोमॅटिक येत गेलं बघा. ग्रँड टोटल पण आली, सगळा खर्च किती झाला, एप्रिल मार्च 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 मार्च. आणि आता मग इन्कमचं कसं सेम? इन्कमचं सेम करा, इन्कमची दुसरी शीट करा. इन्कमची शीट दुसरी करा, कारण ह्याच्यात घोळ व्हायची शक्यता. कारण हे आहे ना, ह्याला इकडं वाढणार आहे. हे इकडं काय आलं तर तो म्हणणार मी डिलीट करू काय विचार आहे, खाली पण वाढत जाणार, तो म्हणणार खाली पण नका करू काय. मग हे इन्कमचं सेम करून टाका इकडं, मंथ इन्कम मंथ इन्कम मंथ इन्कम. सपोर्ट फक्त ते कसं वापरायचं, लॉजिक कसं लावायचं ते कळायला पाहिजे. तुम्ही कसं पाहिलं लगेच पहिले जरा ते कसं वापरत 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 लॉजिक लक्षात येतं. अरे हा डेटा एकत्र कसा येणार, जोपर्यंत ह्याला एका गट्ट्यात सापडणार नाही तोपर्यंत येणार नाही. ते कसं चालतं हे आपल्याला कळलं की मग आपण त्या हिशोबाने करू शकतो. त्याच्यामुळे फायदा होणार सर. कुठलं एक्झॅक्टली ज्यादा आहे मग तोच
कमी करण्यासाठी काय करता येईल? करेक्ट करेक्ट. आणि ही ग्रँड टोटल येते सगळ्यात हा, महत्वाचं. grand total. म्हणजे business आतापर्यंत मध्ये की Yes. सर्व पद्धतीने आतापर्यंत करता. गहूला किती रुपये गेले हा, आणि सगळे मिळून किती वर्षात हा. बजेटिंग वगैरे हे 3 लाख समथिंग गेले. ते तुम्हाला लक्षात फॉर्मॅट पण देता येतो 3 स्लॅश वगैरे हे प्ले करत जावा. हा, आता ह्याला कॉलमला काय आहे, त्याला फिल्टर टाकू शकतात. समजा आता हे जे आले हम्म, हे आता दुसऱ्या वर्षात आलं ना, हम्म. इयर्स यायला चालू होईल. हा. मग ह्याच्या आधी हे येणार, त्याच्या इयर्स येईल, Years. त्याच्या आत हे. मग तुम्ही बाबा फक्त फेब्रुवारीचं बघायचं असतं, तसं इयर्सचं समजा करायचं. त्याला एंटर मारला तर बघा फक्त फेब्रुवारीचं आलं. आता त्याच्याऐवजी समजा सिलेक्ट ऑल केला, हम्म, त्याच्यात करतायत किंवा क्लिअर फिल्टर म्हणला हम्म. तर निघून आहे तसं सगळा डेटा येईल. आता याच्यात ब्लँक आलं बघा अननेसेसरी, हम्म. ते ब्लँक वाले काढून टाकू शकतो. इथं ब्लँकला नाही म्हणायचं. ब्लँक कशात नको म्हणायचं. बघा इंटरेस्टिंग आहे. बिझनेस साठी बी सगळ्यासाठी उपयोगी आहे. हो काय येडे. यासाठी तुमच्या डेलीच्या डेटासाठी हे काय? हे सगळं पिवट टेबलचं शिकलं आता सांगितलं मला. वेड्यासारखं आहे बरोबर. वी लोक विलुकप वगैरे तर काय अजून वेगळं खूप फास्ट होतं. पिरियड टेबल सगळे काढतोय ना हे हा. ह्यामध्ये लावून सगळे. हा हा हा. काही काही ठिकाणी पिवट टेबल वापरायचा, हा, काही काही ठिकाणी नाही वापरायचा.